कृष्ण भगवान की जय। ध्रुवांचं आख्यान चालू आहे, त्यामध्ये ध्रुवांचा हा जो अभ्यास, ध्रुवांचा जो अधिकार, जो ध्रुवांनी आपल्या
स्वतःच्या साधनेने प्राप्त करून घेतलेला आहे. भगवंताला एवढं प्रेम ध्रुवाबद्दल प्रकट झालं अंतःकरणामध्ये की त्यांना राहावे ना, ते पुन्हा मधुवनामध्ये आले. त्यांनी ध्रुवाची भेट घेतली. ध्रुव आता तीव्र योगाभ्यास करून एकाग्र झालेल्या त्या बुद्धीने आता इतका पुढे 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 आत गेलेला की या संबंध प्रकृतीच्या जवळ जाऊन पोचलेला तो ध्रुव. आणि त्या ध्यानामध्ये जे हृदय कमलामध्ये असणारं भगवंताचं स्वरूप आहे ते स्वरूप एका क्षणामध्ये नष्ट झालं. तो म्हणाला, असं कसं झालं? माझ्या हृदयात भगवंत आहे आणि तो आत्ता दिसत नाही. त्यांनी डोळे उघडले आणि उघडले तर जे रूप आपल्या हृदयात आहे ते भगवंताचं रूप समोर प्रकट झालं. प्रभूंचं दर्शन झालं. ध्रुव गडबडून गेला. त्यांनी साष्टांग लोटांगण घातलं भगवंताला. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण. ध्रुवाने भगवंताचं दर्शन घेतलं. ध्रुव गडबडून गेला. त्याला वाटलं त्यात साष्टांग दंडवत घातलं त्यांनी. त्याला वाटलं भगवंताला डोळ्यांनी पाहू का मुखाने त्याचा रस पिऊ का त्याच्याकडे अनियमिष नेत्रांनी पाहत काय करू मी, कसं भगवंताला मी सामोरं जाऊ, कसा त्याला पाहू मी. तो ध्रुव स्तब्ध झाला. त्याच्या सगळ्या चित्तवृत्ती एकदम शांत झाल्या आणि अत्यंत अशा अवस्थेमध्ये अगदी पूर्णपणे भगवंताशी तन्मय झालेली अवस्था, वृत्तीरहित अवस्था आहे, भानरहित अवस्था आहे. त्या अवस्थेतून ध्रुव थोडा बाहेर आला आणि बाहेर येऊन त्यांनी भगवंताच्या पुढे हात जोडले. त्याची स्तुती करावी असं त्याच्या मनात आलं. कशी करावी त्याला कळेना. त्याच्या मुखातून शब्द फुटेना. सर्वांतर्यामी असलेला हा हरी माझ्या देहामध्ये काही बोलायला मला अजून का बरं स्फुरण देत नाही. माझ्या देहाला त्याला साष्टांग दंडवत घालावं असं वाटतं, पण का बरं माझ्या देहात ते बळ तो देत नाही, त्याला समजत नाही. एक क्षण जातो. त्याच्या वृत्ती भानावर येतात आणि ध्रुवानी भगवंताचं त्या ठिकाणी स्तुती केली आहे. स्तुती करताना तो म्हणतो, योंत प्रविश्य मम वाच मिमाम प्रसुप्ताम. अरे तू माझ्या अंतरंगामध्ये संजीवयत्यखिल शक्ती धरस्व धामना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यम. हे भगवंता तुला नमस्कार असो. कसा आहेस तू? तू सर्वशक्ती संपन्न आहेस. माझ्या अंतःकरणात प्रवेश करून तुमच्याबद्दल दोन शब्द बोलायला माझ्या वाणीला स्फुरण तुम्हीच दिलंय. नाही तर मी तर आता काही आपल्याबद्दल बोलू शकत नव्हतो. माझी सुप्त वाणी आपण जागृत केली आहेत. माझे हात, पाय, कान, त्वचा सगळ्या इंद्रियांच्या ठिकाणी, आपल्या प्राणांना सुद्धा माझ्या ठिकाणचं सगळं चैतन्य हे केवळ आपण आहात. आपण माझे अंतर्यामी आहात. भगवंता आपल्याला नमस्कार असो. असं म्हणून ध्रुवाने नमस्कार केलाय आणि भगवंताची खूप खूप स्तुती केली. फार सुंदर, फार गोड स्तुती आहे ध्रुवाने केलेली. आणि आता तो शेवटी भगवंताला म्हणतो, भगवान आपण परम आनंदाची मूर्ती आहात असं समजून लोक निष्काम भावाने आपलं निरंतर भजन करतात. म्हणाले त्यांना राज्यभोगांपेक्षा सुद्धा आपल्या चरणकमलाची प्राप्ती आणि भगवत भजनाचा आनंद हाच अधिक वाटतो. त्यांना दुसरी कशाची इच्छा नसते. पण म्हणले माझ्यासारखे सकाम जीव आहेत. त्या जीवांच्या ठिकाणी मात्र आपल्याला काहीतरी मागावं अशी भूमिका असते. संसार भयापासून आपण आमचं रक्षण करता तरी सुद्धा आपल्याशी आम्ही त्या निष्काम भावाने जोडलेले नाही आहोत. भगवान म्हणाले, अरे ध्रुवा, तू तुझ्या उत्तम व्रताने पालन करणाऱ्या, आतापर्यंत उत्तम प्रकाराने साधन केलेला तुझ्या हृदयातला जो संकल्प आहे तो मी जाणतो. तू मागूच नकोस. तुला जे वाटतं आहे की तुझी भक्ती सकाम आहे आणि त्या सकाम भक्तीने तुला मला काही मागायचं, तू कशाला मागतोस? तुझ्या हृदयातच आहे ना मी. मला कळतंय ना तुला काय पाहिजे आहे ते. पण म्हणाले हे स्थान फार दुरापास्त आहे. माझं जे स्थान आहे ते तुला देणं मी तुला देतो, कारण तुझी इच्छा काय आहे मला माहिती आहे.
पण म्हणाले त्यात तुझं कल्याण असो, पण हे अतिशय कठीण आहे आणि ह्या स्थानाची प्राप्ती कुणालाही झालेली नाही, आजवर कुणालाही झालेली नाही. म्हणाले अरे बाळा, हे जे तेजोमय अविनाशी असा जो लोक आहे त्या लोकापर्यंत कोणी पोचत नाही. चारी बाजूनी ग्रह नक्षत्र तारे सप्तर्षी हे सगळे जण त्याच्या भोवती तारांगण सगळं मंडलाकार फिरत आहे आणि त्यांचं ही जी प्रदक्षिणा चालू आहे, जसं धान्य मळणीच्या खुंट्याला तो बैल सारखा त्या घाण्याला जुंपल्यासारखा किंवा मळणी करता जुंपल्यासारखा तो जसा धान्यामधून लांबून फिरत असतो, तसं हे सगळं ब्रह्मांड त्या स्थानापासून फिरत आहे. त्या स्थानावरती तुला येऊन थांबावं, त्या स्थानावरती अढळ पदाने राहावं, अशी जी तुझी इच्छा आहे ना, ती इच्छा मी पुरी करीन. पण ती इच्छा मोठी अवघड आहे रे म्हणाले पुरी करण्याकरता. म्हणाले ह्या स्थानावरती राहून तू काय मिळवणार आहेस, तुला काय हवं आहे? तो म्हणाला नाही, मला एकच पाहिजे. माझी आई जे मला म्हणाली की ज्या स्थानावरून तुला कोणी हलवणार नाही अशा स्थानावरती तुला भगवंत नेऊन बसवतील, तू मला ते स्थान दे. ठीक आहे म्हणाले, तुला मी दिलं. इथे म्हणाले तू न मागता आता तुला मी ह्या लोकामधलं जे ऐश्वर्य आहे, उपभोग आहेत किंवा तुला मला जे द्यायचं आहे ते मी तुला देतो. त्यात म्हणाले तुला राज्य देतो, तुझे वडील तुझ्यावरती राज्य सोपवतील, वनाला निघून जातील, तू 36,000 वर्षेपर्यंत या स्थानावरती राज्य करत राहशील. आणि म्हणाली तुझी इंद्रियांची शक्ती शेवटपर्यंत तशीच कायम राहील. पुढे असं घडेल की तुझा भाऊ जो उत्तम आहे तो एकदा शिकारीला जाईल, तेव्हा त्याचा वध होईल आणि त्याची माता त्याच्या प्रेमाने ती सुरुची वेडी होईल आणि त्याचा शोध करत असतानाच अग्नीमध्ये प्रवेश होऊन तिचा मृत्यू होईल. म्हणाले यज्ञ माझी प्रिय मूर्ती आहे, मला यज्ञाचं विशेष प्रेम आहे आणि त्याकरता तुला ज्यात फार मोठ्या मोठ्या दक्षिणा द्याव्या लागतात अशा श्रेष्ठ अशा यज्ञांचा तू अवलंब कर. तुझ्या ठिकाणी असे यज्ञ कर आणि नंतर हा पृथ्वीतल उत्तम प्रकाराने उपभोगून तू तुझ्या निजधामाला म्हणजे तुला जे स्थान हवं आहे त्या स्थानावरती जाऊन पोच. आता ध्रुवानी हे सगळं मागितलं, भगवंतानी त्याला जे न मागता दिलं. त्यानंतर ध्रुवाला असं वाटलं, अरे म्हणाले भगवंता मी किती क्षुद्र आहे, मी किती विचारांनी कोता आहे. की म्हणाले एखादा दरिद्री मनुष्य आहे आणि चक्रवर्ती सम्राटाकडे गेलाय आणि त्यांनी त्याला काय मागावं तर कोंडा असलेल्या तांदळाच्या कण्या. म्हणाले त्याच्याकडे काय मागायचं. असं म्हणाले मी पुण्यहीन मनुष्य, माझ्या ठिकाणी आत्मानंद प्रदान करणारा साक्षात भगवंत समोर असताना मी त्याला कुठल्या तरी स्थानाची प्राप्ती करून द्या असं मी मागतो. म्हणाले हे काही माझं बरोबर नाही. अरे बाबा म्हणाले तुझ्या जरी मनात असं आलं ना तरी सुद्धा म्हणाले तू असं मानू नकोस, तुझी इच्छा आहे, तुझं तप आहे, तुझा संकल्प आहे, यथावकाश तू हळूहळू तुझ्या भक्तीने तुझ्या प्रेमाने तुझ्या ठिकाणी असलेल्या साधनेच्या बळाने तू माझ्याच जवळ येणार आहेस, मलाच येऊन प्राप्त होणार आहेस. त्यावेळी ते म्हणाले की तू संतुष्ट राहा, जी जी परिस्थिती तुझ्या जीवनात जशी येईल तिथे संतुष्टतेने व्यवहार कर आणि सेवा कर. कुठल्याही गोष्टीचं कुणाच्याही कडे मागणं करू नकोस, अपेक्षा करू नकोस. म्हणाले आता नारद महर्षी राजाकडे आलेत उत्तानपादाकडे आणि त्यांनी सांगितलंय की हा तुमचा मुलगा आता घरी परत येतोय. त्यांना असं वाटलं की हा मुलगा गेला तो जसा काही यमलोकालाच गेलाय, आता काय मुलगा माझा परत येतो, तो काय मला पुन्हा दिसणार आहे. पण म्हणाले खरंच माझा मुलगा परत येणार आहे. हो म्हणाले खरंच येणार आहे. म्हणाले मी अभागी मनुष्य, माझं एवढं भाग्य कुठून की माझा मुलगा परत यावा घरी. पण नारदांनी सांगितलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, आपला मुलगा परत येतो आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्याचं स्वागत केलं. सगळं मंत्रीगण आदी सगळे घोड्यावरून ध्रुवाला सामोरे गेले, राज्याच्या बाहेर गेले. दोन्ही राण्या बरोबर आल्या, सुनीती आणि सुरुची. त्याचबरोबर राजकुमार उत्तम आला आणि सगळे ध्रुव ज्या उपवनापाशी येऊन पोचला होता त्याला पाहताच लगेच राजा रथातून उतरला. पुत्राला पाहण्याकरता खूप दिवसात तो उत्कंठित होता. त्यांनी त्याला दृढ आलिंगन दिलं. मुलांनी त्यांना नमस्कार केला, म्हणजे ध्रुवानी त्यांना नमस्कार केला. तशीच राजाची एक इच्छा मोठी पूर्ण झाली.
माझा मुलगा परत आला. त्यांनी त्याच्या मस्तकाचं अवग्रहण केलं. अवग्रहण करून त्याच्यावरती अक्षरशः आपल्या अश्रूंनी पाऊस केला. त्या मुलाला भिजवून काढलं त्या अश्रूंनी. आणि त्यानंतर आता आपल्याकडे अशी म्हणण्याची पद्धत आहे किंवा एक संकेत आहे संस्कृत काव्यामध्ये की दुःखाचे अश्रू नेहमी कढत असतात आणि आनंदाचे अश्रू नेहमी शीतल असतात. तर इथे वर्णन असंच केलंय की वडिलांनी त्या ध्रुवाच्या मस्तकावरती आपल्या आनंद अश्रूंनी त्या शीतल अश्रूंनी अभिषेक करून त्याचं मस्तक सगळं त्या अश्रूंनी मुळी न्हावून काढलं. त्यानंतर सुरुची पुढे आली. तिच्या चरणांना वंदन केलं ध्रुवानी आणि त्या बालकाला उठवून मातेने छातीशी धरलं. चिरंजीव असा आशीर्वाद दिला. तसंच त्याची जी दुसरी माता आहे सुरुची माता तीही समोर आली. तिनेही त्याला आलिंगन दिलं, त्याला जवळ घेतलं. त्याचा भाऊ उत्तम आणि ध्रुव यांची भेट झाली. दोघांच्याही नेत्रातून धारा वाहू लागल्या. आता सुनीती आपल्या मुलाला बघून आणि त्याचं हे सगळं यश बघून तर ती कृतकृत्य झाली. तिला मोठा आनंद झाला. राज्यातले सगळे लोक म्हणायला लागले आता एवढा अधिकारी मुलगा या ठिकाणी परत आला आहे. राजा उत्तानपादाचं भाग्य आहे. आणि त्यामुळे सर्व लोकांनी आपलं ध्रुवाबद्दलचं प्रेम प्रकट केलं. आता भाऊ उत्तमाच्या बरोबर घोड्यावरती बसून ध्रुव ह्या सगळ्यांबरोबर आपल्या राजनगरीमध्ये जाण्याकरता घोड्यावर बसला आणि ते सगळे राजधानीमध्ये प्रवेश करते झाले. नगरामध्ये पुष्कळ त्यांच्या स्वागताची तयारी झालेली होती. तिथे गेल्यानंतर राजाने असा विचार केला की आता मला इथे कार्य करणं काही आवश्यक नाही. हा राज्यकारभार पाहणं याची मला गरज नाही. त्यामुळे उत्तानपादाने आपल्या पुत्राकडून ही सगळी त्याची अद्भुत कथा ऐकली. आणि ध्रुव आता मोठा झाला आहे, तरुण आहे. आता ह्या अमात्य वर्गाच्या बरोबर त्यांनी ह्या प्रजेचंही हित बघावं. आणि राजाने त्याला अभिषेक केला. राज्याभिषेक करून आपली वृद्धावस्था त्याच्या पुढे मांडून आता मी वनांतराला जातो आणि वनांतरामध्ये जाऊन विरक्त होऊन माझं जीवन व्यतीत करतो. आपण जे काल त्याच्या महात्म्यात म्हटलं ना की भागवताचं वैशिष्ट्य काय आहे, लौकिक जीवन कसं जगावं हे तर भागवत शिकवतच, पण माणसाने मृत्यू कसा स्वीकारावा हे शिकवतं. भागवताचं वैशिष्ट्य ते आहे की माणसाने मरावं कसं, की त्याच्या मृत्यूची योजना त्यांनी आपल्या जीवनभरामध्ये कशी करावी, कशी आखावी. आणि मृत्यूने सुद्धा आपलं जीवन जसं आधी कृतार्थ केलंय तसं मृत्यूनेही कृतार्थ करावं. त्याचा मृत्यू हा सुद्धा सोहळाच झाला पाहिजे. त्या मृत्यूचा सुद्धा सोहळा व्हावा. ध्रुवानी वडिलांच्या आज्ञेप्रमाणे शिशुमार नावाच्या कन्येचा, त्यांची शिशुमाराची जी कन्या आहे भ्रमी नावाची, तिच्याशी विवाह केला. आणि त्याला कल्प आणि वत्सर नावाचे 2 पुत्र झाले. महाबली ध्रुवाची दुसरी पत्नी आहे वायुपुत्री म्हणून. ती इला नावाने ओळखली जाते. तिच्यापासून उत्कल नावाचा पुत्र झाला. म्हणजे एक कन्या आहे ती शिशुमाराची. म्हणजे आपण ते शिशुमार जर ते चक्र पाहिलं ते तो जो विषय आहे तो ते शिशुमार चक्राच्या संबंधाने कुठेतरी त्याचा संबंध असावा असं वाटतं. कारण मुलांची नावं सुद्धा त्यांनी वत्सर आणि कल्प अशी ठेवली आहेत, कालाशी जोडलेली. तर ही नावं त्या वायुपुत्री इलेच्या संदर्भामध्ये असलेला जो पुत्र आहे तो उत्कल आहे. याचा अर्थ आत्ताचा आसामच असला पाहिजे ना. त्या भागामध्ये त्यांनी पुढे राज्य वाढवलं असेल किंवा तो भाग त्यांनी उत्तम केला असेल असो, पण त्याला आणखीन एक कन्यारत्न झालं वायुपुत्री इलापासून. उत्तमाचा अजून विवाह झाला नव्हता. तो एके दिवशी शिकार करण्याकरता म्हणून वनामध्ये गेला आणि त्या हिमालयाच्या पर्वताच्या ठिकाणी एका बलवान यक्षाने त्याला मारलं. त्याच्याबरोबर त्याची माता सुद्धा परलोकवासी झाली. बंधू मारला गेला हे यक्षांनी मारला हे ध्रुवाला समजलं आणि तेव्हा त्याला अतिशय राग आला. कारण काही कारणच नाहीये माझ्या भावाला मारण्याचं. क्रोध, असहिष्णुता, शोक त्याच्या अंतःकरणात मावेनासा झाला. तो म्हणाला आता कुठल्याही प्रकारे मी या यक्षांना सोडणार नाहीये. आणि त्यांनी उत्तर दिशेकडे प्रयाण केलं. हिमालयाच्या घाटामध्ये यक्ष अलंकापुरी नावाच्या भागामध्ये राहत होते. आपण अलकापुरी किंवा अलंकापुरी काय जे धरायचं असेल त्या अलकापुरीमध्ये ते राहत होते. भूत, प्रेत, पिशाच आदी जे गण आहेत
ते रुद्राचे गणही तिथे राहत होते. तिथे पोहोचल्यावरती ध्रुवानी आपला शंख फुंकला की मी युद्धाकरता इथे आलेलो आहे. आणि सगळ्या आकाश सर्व दिशा दुमदुमून गेल्या. शंखध्वनीमुळे यक्षाच्या घरामधनं सर्व स्त्रिया मुलं घाबरली आणि सगळे भयाने सैरभैर झाले. बलवान यक्षांनाही तो शंखनाद सहन झाला नाही. तेही युद्धाकरता उद्युक्त झाले आणि युद्धाला सामोरे आले. त्यांच्याकडे खूप मोठी मायावी विद्या होती. ते आपल्या शस्त्रांनी सर्व बाजूनी ते सर्व यक्ष त्या ध्रुवावरती असा प्रहार करत होते बाणांचा की सगळ्या बाजूनी एक बाणांचं असं वर्तुळ तयार झालं होतं आणि त्याच्यामध्ये ध्रुव दिसेनासा झाला होता. आता लोकांना असं वाटलं ध्रुवाकडच्या की काय झालं बरं ध्रुवाला. ध्रुवाचा तर ह्या वधत नाही करत ही यक्ष मंडळी आणि त्या ह्या संबंध यक्षसेनेच्या समुद्रामध्ये बुडून हा ध्रुव आता सूर्य अस्ताला जावा तसा अस्ताला जातो की काय, अशा प्रकारचे शब्द त्याच्या सैन्यामधून उमटायला लागले. ध्रुवांनी आपल्या तेवढ्याच काळामध्ये तो ध्रुव एकाएकी जसा सूर्य आभ्रांमधून त्याच्या रथासहित पुन्हा बाहेर पडावा आणि प्रकट व्हावा, तसा हा ध्रुव त्या सगळ्या कोंडाळ्यामधून त्यांनी घेरलेल्या त्या सगळ्या वातावरणामधून तो बाहेर आला. आणि त्यांनी जी काही जोरदार बाणांची वृष्टी सुरू केली, त्याच्या धनुष्यातून सुटलेले एका वेळी 3-3 बाण असतील तर यक्षांनी 6-6 बाण मारावेत आणि यांनी त्यांचा निपात केला. यक्ष जिवंत जे राहिले त्या जिवंत राहिलेल्या यक्षांनी रणातून पळ काढला. जे छिन्न विच्छिन्न होऊन पडले आहेत त्यांच्याकडे बघायला सुद्धा कोणी यक्ष राहिले नाही. त्याच्या मनात आलं की ह्या यक्षांची अलकापुरी आहे तरी कशी, ती बघावी एकदा. त्याला पाहण्याची इच्छा झाली पण तो त्याच्या नगरीमध्ये गेला नाही. कारण त्याला असं वाटलं हे मायावी लोक आहेत आणि या लोकांनी जर तिथेही काहीतरी मायावी विद्येने आपल्याला कुठे अडकवलं तर आपल्याला अवघड होईल, असा एवढाच तो विचार करतोय रथामध्ये बसून. तोच समुद्राच्या गर्जनेसारखा झंझावाताचे आवाज, त्याच्यामधनं गंभीर असे लाटांचे आवाज आणि असे वेगवेगळ्या सर्व दिशांना उडलेली धूळ, हे सगळं त्याला दिसायला लागलं. भयंकर गडगडाट. आणि हे सगळं बघून त्यांनी ओळखलं की आकाशातून जो पाऊस पडतोय तो रक्ताचा आहे. तो निरनिराळी माणसाची शक्ल झालेली अशी जी मस्तक आहेत ती मस्तकं पडतायत. हे सगळं बघून तो म्हणाला हे सगळं आभास आहेत, हे यांचं मायावी युद्ध आहे. आणि म्हणून त्यांनी आकाशामध्ये त्याला एक पर्वत दिसायला लागला. त्या पर्वतावरून तलवारी, मुसळ आणि अशी शस्त्रास्त्र जी आहेत त्यांचा वर्षाव झालेला दिसायला लागला. ध्रुव म्हणाला हे सगळं कठीण आहे की ह्यामध्ये यांच्याशी युद्ध करावं कसं. आणि त्या प्रलय कालामध्ये गर्जना करणाऱ्या हत्तींसारखे नाद येऊ लागले. त्या क्रूर स्वभावाच्या असुरांनी आपल्या असुरी मायेनी हे सगळं युद्ध सुरू केलं. आता ध्रुवावरती या असुरांनी आणखीन एक माया पसरली आणि त्यावेळी त्यांची जी दुस्तर माया आहे त्यातनं आता हा ध्रुव कसा बाहेर पडेल. म्हणून सगळे मुनिजन हे प्रार्थना करायला लागले देवाला की हे भगवंता, हा जो ध्रुव आहे याचं भय नाहीसं कर. हे शारंगपाणी भगवाना, तुझे शत्रूंचा संहार होऊ दे. आणि भगवंताचं नाव घेतल्यानंतर मनुष्य सगळ्या संकटातून तरतो, असं ते जेव्हा प्रार्थना करायला लागले तेव्हा ध्रुवाला असं स्फुरण झालं की अरे आपण नारायण अस्त्राचा वापर करावा. आणि म्हणून त्यांनी आचमन केलं आणि नारायण अस्त्र जे आहे ते आपल्या धनुष्यावरती चढवलं. तो जो बाण आहे तो त्यांनी सोडला तर त्या यक्षांनी रचलेली जी माया होती ती सगळी माया त्या बाणांनी नष्ट झाली. ज्ञानाचा उदय झाला आणि अविद्यादी क्लेश जसे नष्ट होतात ज्ञानाच्या उदयाने, तसा ह्याच्या एका नारायण अस्त्राबरोबर त्या यक्षांची आतापर्यंत उत्पन्न केलेली माया नष्ट झाली. आता त्याला वर्णन असं केलंय, त्या नारायण अस्त्राचा बाण जेव्हा चढवला आणि तो जेव्हा त्याच्यातून बाहेर पडला त्यावेळी राजहंसासारखे पंख असलेला आणि सोन्याचा त्याला फाळ असलेला अशा प्रकारचा त्या अस्त्राचं रूप किंवा अशा प्रकारचा तो बाण होता. आणि त्याच्यातून सुटल्यानंतर हे असे पक्षी राजहंसासारखे त्या
त्याच्यातून बाहेर पडत होते आणि तो बाण भयानक सू 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 असा आवाज करत ते बाण पुढे जात होते. आता असा बाणांचा वर्षावानी त्या यक्षाची जी सेना आहे ती बेचैन झाली आणि तिला आता ह्याला तोंड कसं द्यावं ते कळेना, कारण नारायण अस्त्र प्रभावी आहे. त्या अस्त्राने त्यांच्या लक्षात आलं की आता आपण याच्या पुढे वाचणं अवघड आहे. जोरदार नरसंहार होतो आहे, तिथे यक्ष संहार होतो आहे. स्वयंभुव मनु स्वर्गामध्ये आहेत आणि पितामह स्वयंभुव मनुनी जेव्हा पाहिलं की हा अशा प्रकारे वध करत सुटलेला आहे, ते दिव्य रथावर आरूढ झाले आणि ध्रुव हा निरपराध यक्षांना मारतो आहे म्हणून त्यांना त्यांची दया आली आणि ते पुष्कळ ऋषींना बरोबर घेऊन ध्रुवाच्या जवळ आले. अरे म्हणाले, वत्सा पुरे एवढा क्रोध का करतोस? कारण क्रोध आणि त्याच्यातून उत्पन्न होणारं पाप हे नरकाचं द्वार आहे. याच्या अधीन होऊन तू या निरपराध्यांचा वध करतोयस. बाबा रे, ह्या निर्दोष यक्षांचा जो संहार चालवलायस तो आपल्या कुलाला शोभणारा नाही. साधू पुरुष याची निंदा करतील. अरे, तुझं तुझ्या भावावर पुष्कळ प्रेम होतं आणि त्याचा वध यांनी केला म्हणून तू संतप्त होऊन एका यक्षाने केलेल्या कृतीचा तू किती जणांना अपराध म्हणून शिक्षा करत राहणार आहेस. आणि त्या निमित्ताने आता झाली ना, तू किती जणांची हत्या केलीस. आणि म्हणाले, या जड शरीराला आत्मा समजून तू यांच्याशी युद्ध करतोयस. वास्तविक पाहता म्हणाले, कालच प्रत्येकाच्या मृत्यूला कारण आहे आणि म्हणून तुला जरी वाटत असलं की ह्यांनी केलेला माझ्या भावाचा वध त्याचा मला बदला घेतला पाहिजे, बदला घेणाराही तू कोणी नाहीस, वध करणारेही ते कोणी नाही. भगवंताचं हे नियोजित आहे. त्या नियोजित कर्माला तुझं स्वकर्म म्हणून जे उत्तर द्यायचंय तेवढंच दिलं पाहिजे. तू अशा प्रकारे जर सरसा सगळ्यांवर अन्याय करशील तर हे क्षत्रियाला शोभणारं कर्म होणार नाही. त्यामुळे तू ताबडतोब हे युद्ध थांबव. मुला, हे सगळे कुबेराचे सेवक आहेत, कारण हे जे यक्ष आहेत ते कुबेराचे दास आहेत किंवा त्यांचे सेवक आहेत, तर त्यांना मारणं काही बरं नाही. हा तुझा व्यवहार मला काही योग्य वाटत नाही. आणि म्हणून म्हणाले, तू ईश्वराला शरण जा. हा संताप सोडून दे, ही बदल्याची भावना हा सूड तुझ्या अंतःकरणातला टाकून दे. आणि ज्या क्षणापर्यंत तुझ्या ठिकाणचं मी आणि माझं दूर होत नाही तोपर्यंत तुझ्या ठिकाणच्या अविद्येच्या गाठी छेदल्या जाणार नाही. तुझी अविद्या तशीच राहील. आपला क्रोधावर कल्याणाच्या मार्गाला क्रोध हा भयंकर मोठा अडसर आहे आणि त्यामुळे तू हे दूर कर, भगवंत तुझं मंगल करोत असं म्हणून त्यांनी पुष्कळ त्यांना समजावलं. म्हणाले, क्रोधाधीन मनुष्याचं सगळ्यांना भय वाटतं म्हणून बुद्धिमान मनुष्य जो आहे तो कधी क्रोधी होत नाही. कुणाही प्राण्याला आपल्यापासून भय निर्माण करणं हे योग्यच नाही. म्हणाले, हा भागवत धर्म सांगतो की आपल्यापासून कोणाला भय असू नये आणि कोणाचं भय आपणही बाळगू नये. काय कारण आहे भयाचं? म्हणाले, हे भय दूर झालं पाहिजे. आणि म्हणाले, तुझ्याकडून हा अपराध जो आहे तो भगवान शंकरांचा अपराध झालेला आहे. कारण शंकरांचा सखा कुबेर आहे आणि त्या कुबेराचा अपराध तुझ्याकडनं घडलाय. म्हणून पुत्रा, जोपर्यंत तुझ्या अंतःकरणातला क्रोध शांत होत नाही तोपर्यंत तुझी बुद्धी सारासार विचार करणार नाही. म्हणून हे सर्व सोडून दे. मनुनी आपल्या नातूला, म्हणजे स्वयंभुव मनुनी आपल्या नातूला उपदेश केला तेव्हा ध्रुवानी त्यांना नमस्कार केला आणि ते महर्षींच्या सहित आपल्या लोकाला निघून गेले. आणि ध्रुव सुद्धा आपल्या ठिकाणी आता निश्चितपणे आपण यक्षांचा संहार करणार नाही. मग यक्ष, चारण आणि किन्नर हे सगळे त्यांची स्तुती करायला लागले. कारण भगवान कुबेर आता हा शांत झाला हे बघितल्यानंतर ध्रुवाच्या इथे येऊन पोचले. आणि तिथे आल्यानंतर त्यांनी कुबेरांनी म्हटलं, हे निष्पाप क्षत्रिय कुमारा, तू आपल्या आजोबांच्या उपदेशानुसार जो सूड तुझ्या मनात आहे तो सूड दूर करणं अत्यंत कठीण असलं तरी सुद्धा तू ते वैर सोडून दिलेलं आहेस. त्यामुळे मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. वास्तविक पाहता यक्षांना किंवा यक्षांनी तुझ्या भावाला मारलेलं नाही. जर काही असेल तर जीवाची उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारक असणारा जो परमात्मा आहे तो या सगळ्या घटना घडवत असतो. त्यामुळे तू तुझ्या अंतःकरणामधून हा क्रोधभाव काढून टाकून तू चराचर रूप भगवान श्रीकृष्णाचंच भजन कर. अशा प्रकारे जेव्हा कुबेर त्याला उपदेश करतात
त्यानंतर कुबेरांनी सांगितलं की तू माझं ऐकलं आहेस तर तुला मी काही वर देऊ इच्छितो. तेव्हा ध्रुव म्हणतो की हा सहजपणे संसार सागर पार करणं सोपं नाही, हा दुस्तर सागर आहे. या दुस्तर सागरामध्ये पार करताना माझ्या ठिकाणी मला श्रीहरीचं नित्य स्मरण राहो, एवढाच मला तुम्ही आशीर्वाद द्या. कुबेरांनी प्रसन्न मनाने भगवत स्मृतीचा वर त्याला दिला आणि त्याच्या देखतच ते अंतर्धान पावले. त्यानंतर ध्रुव सुद्धा आपल्या राजधानीला परत आला. रामा कृष्णा गोविंदा कृष्णा रामा गोविंदा रामा कृष्णा गोविंदा कृष्णा रामा गोविंदा रामा श्याम मुकुंद मुरारी कृष्णा केशव गोविंदा रामा श्याम मुकुंद मुरारी कृष्णा केशव गोविंदा रामा कृष्णा गोविंदा कृष्णा रामा गोविंदा रामा कृष्णा गोविंदा कृष्णा रामा गोविंदा रामा श्याम मुकुंद मुरारी कृष्णा केशव गोविंदा रामा श्याम मुकुंद मुरारी कृष्णा केशव गोविंदा रामा कृष्णा गोविंदा कृष्णा रामा गोविंदा रामा कृष्णा गोविंदा कृष्णा रामा गोविंदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणाले हा जितेंद्रिय महात्मा ध्रुवानी धर्म अर्थ काम या सगळ्यांचं पालन करत पुष्कळ वर्ष राज्य केलं. आता आपल्याला वृद्धत्व आलं आहे हे लक्षात घेतल्यानंतर त्यांनी आपला पुत्र जो उत्कल आहे त्याच्यावरती राज्य सोपवलं आणि तपश्चर्येसाठी तो वनामध्ये निघाला. त्यांनी बद्रिकाश्रमामध्ये जाण्याचं ठरवलं आणि तो बद्रिकाश्रमामध्ये गेला. तिथे गेल्यानंतर पवित्र जलामध्ये त्यांनी स्नान केलं, देह आणि इंद्रियांची शुद्धी केली, स्थिर आसनावरती बसला, प्राणायामाने प्राणवायूला स्वाधीन केलं. त्या पाठोपाठ मनाच्या द्वारा इंद्रियांना बाह्य विषयांच्या पासून दूर केलं आणि विराट स्वरूपाचं भगवंताच्या चिंतन करत आता आपल्याला ती भूमिका तयार झाली की त्यावेळी भागवत धर्मामध्ये भगवंताच्या विराट रूपाचं का चिंतन करतात, का करावं. त्याप्रमाणे त्याचं चिंतन करत शेवटी तो निर्विकल्प समाधीमध्ये लीन होऊन त्याच अवस्थेमध्ये त्यांनी विराट रूपाचा पण त्याग केला. आता भगवंताच्या ठिकाणी अशा प्रकारे सगळी आलंबन सोडून तो जेव्हा भक्ती करतो आहे तेव्हा त्याच्या भक्तीचा जो प्रवाह आहे तो मात्र त्याच्या ठिकाणी चालू आहे, देह आहे. आणि ती भक्ती अंतःकरणामध्ये जशी जशी प्रकट होते आहे तसं तसं त्याच्या देहावरती त्याच्या भक्तीच्या अष्टसात्विक भाव प्रकट होत आहेत. शरीराला कंप येतो आहे, कंठ रुद्ध होतो आहे, भगवंताच्या स्मरणाने त्याच्या डोळ्यातून अश्रूचा पूर येतो आहे, शरीरावरती रोमांच येत आहेत आणि म्हणाले देहाभिमान गळून गेल्यामुळे त्याला मी ध्रुव आहे याचं काही भान नाही. त्याच वेळी ध्रुवाने आकाशातून एक विमान येत आहे असं पाहिलं. हे विमान कसं आहे, काय आहे, कशा करता आहे त्याला माहिती नाही आणि त्यांनी कुतूहलाने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की मोठं तेजस्वी असं विमान आहे, मोठं वैभव संपन्न असं विमान आहे. त्याच्यामधून दोन सुंदर श्यामल वर्णाचे असे किशोर अवस्था असणारे असे दोन पार्षद उतरलेले आहेत. ते भगवंताचे दोन पार्षद आहेत आणि त्या दोघांनी सुंदर वस्त्र, किरीट आदी भगवंतासारखीच सुंदरशी चिन्ह ज्यांच्या देहावरती आहेत आणि वस्त्र अलंकार ज्यांनी परिधान केलेले आहेत. ते दोघे जण त्या ठिकाणी येऊन पोचले. ते विमानातून उतरले. त्यांनी आपण श्रीहरींचे सेवक आहोत असं जाणून ध्रुवाच्या पुढे येऊन ते ध्रुवापुढे नतमस्तक होऊन उभे राहिले. ध्रुव उभा राहिला. तो त्याच्या समाधी अवस्थेमध्ये होता. भगवंतांच्या पार्षदामध्ये असणाऱ्या त्या मधुसूदनांचं नामसंकीर्तन करणाऱ्या यांच्या पुढे आपण काय बोलावं ध्रुवाला काही कळत नाही. तो फक्त हात जोडून पुढे नमस्कार करून उभा राहतो. भगवंताच्या चरणकमलापाशी ध्रुवाचं जे अंतःकरण आहे ते लवकर त्याच्यातून बाहेर येत नाही. तो कारण ज्या स्थितीमध्ये आहे, आता आपण जसं अलीकडच्या काळामध्ये वाचतो की पॉल ब्रँडन किंवा इतर अनेक लोकांनी आपले आपले अनुभव लिहिलेले आहेत, त्या अनुभवानुसार ती स्थानं जर आपण पाहत गेलो तर त्या स्थानावरती ज्यांची शरीर खडकासारखी झालेली आहे पण आत फक्त श्वास चालू आहे,
बाकी ते कशाशी जोडलेले नाही आहेत, ते फक्त एका परमात्म्याशी जोडून राहिलेले आहेत. आणि त्या परमात्म्याशी युक्त झाल्यानंतर त्यांचं जे प्रयोजन आहे, ज्या प्रयोजनाकरता ते आज हिमालयामध्ये इतका दीर्घकाल तपश्चर्या करत राहिलेले आहेत, माहीत नाही का आहेत, कसे आहेत, परंतु त्यांचा जो भाव आहे तो इतका पुढे निघून गेलेला आहे की कुठल्या तरी संकल्पानी त्यांना मागे आणल्याशिवाय ते त्या भावात येऊ शकत नाहीत. मी आपल्याला कधीतरी आमच्या ज्ञानेश्वरीच्या याच्यामध्ये किंवा इतरत्र कुठेतरी हिमालयाची यात्रा नावाचं मराठी भाषांतरित झालेलं, पण मूळचं हिमालय की यात्रा नावाचं जे हरिद्वारचे श्रीरामजी शर्मा आहेत त्यांचं आत्मचरित्र आहे. ते आत्मचरित्र असंच आहे की त्यांनी सांगितलं, मी साधा एक 16-18 वर्षाचा मुलगा, माझ्या घरामध्ये एके दिवशी मी देवाची पूजा करत असताना घरामध्ये कुठल्याही दरवाज्यातून न येता थेट त्या देवघोलीमध्ये कुणीतरी एका दिव्य पुरुषांनी प्रवेश केला. ते येऊन उभे राहिले आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्या आज्ञेप्रमाणे आता याच्या पुढे तुला वागायचंय आणि तुला हिमालयामध्ये तपोवनाला यायचंय. त्यांनी सांगितलं की ठीक आहे, पण मी काय करू, मला काहीच माहित नाही. आता म्हणाले, तुझ्या घरात आजपासून अखंड नंदादीप ठेव आणि तू गायत्रीचं पुरस्चरण कर आणि मी तुला संकेत देईन, त्यावेळी तू ये. त्याप्रमाणे त्यांना संकेत दिला. त्यांनी सांगितलं आता यायचं तपोवनाला. निघाले. तो काळ कितीतरी मागचा, जवळजवळ 70-80 वर्षापूर्वीचा काळ, त्याच्याही पेक्षा कदाचित थोडा जास्तच असेल. आणि ते त्या तपोवनाला जायला निघाले. कोणती सोय नाही, माहिती नाही, पायात चांगले काही चपला बूट आहेत का, अंगावर काही फार लोकरीचे कपडे आहेत, कुठलं संरक्षण आहे, काही नाही. निघाले. ये म्हणून सांगितलं, हरिद्वारून निघाले, चालायला लागले. ते म्हणाले, इतका थकून गेलो की मी तिथे कुठे तपोवन आहे तिथे पोचतो का नाही मला माहीत नाही. शेवटी चालत 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 गेलो. म्हणाले, मला तिथे नुसतं बर्फाने गच्च भरलेला होता तो भाग. तिथे मला तेवढ्या बर्फात सुद्धा एक मोठा ओटा आणि त्याला 4 खांबावरती थोडासा आडोसा असं एक स्थान दिसलं. मी तिथे गेलो, तिथे बसलो आणि म्हणाले, रात्र काढली. मला असं वाटलं की आता इथे ह्या एवढ्या थंडीमध्ये गारठ्यात रात्री बर्फ पडताना मी काय जिवंत राहतो. पण म्हणाले, सकाळ झाली आणि मी ताजा तवाना झालो. अन्न नाही पोटात, काही नाही, शरीर थकलेलं, त्याचे कुठलंच चिन्ह माझ्या देहावरती राहिलं नाही. आणि म्हणाले, जो कोण तो पुरुष माझ्या घरात आला होता तोच तिथे येऊन उभा राहिला. म्हणाला, मी तुला घेऊन जातो. आणि त्यांनी माझा हात धरला आणि तो मला घेऊन जायला लागला. तो म्हणाले, आश्चर्य असं आहे की त्या हिमालयातल्या दऱ्या समोर दिसत आहेत. हिमालयाचा कडा आम्ही सोडला आहे आणि त्या दरीवर आम्ही जसं अधांतरी चालावं तसं त्याच्या मागे मी चालत चाललोय. त्यांनी मला कुठे घेऊन गेला तो. तिकडे नेल्यानंतर त्यांनी मला जे दाखवले ते सगळे त्यांनी सांगितलं की तुझ्याकडून कार्य करून घ्यायचं आहे, त्यामुळे त्यांचा आदेश आहे, त्या आदेशानुसार ते तुला आशीर्वाद देणार आहेत. ते म्हणाले, कोण? तिथे काहीही कळत नव्हतं, दिसत नव्हतं, मनुष्य देहाची आकृती सुद्धा कळत नव्हती. अशी त्या हिमालयाच्या वातावरणामध्ये त्यांचे देह नुसते खडकासारखे झालेले होते. फक्त त्यांनी त्याही स्थितीत त्यांनी हात वर केला आणि त्यांना शुभ आशीर्वाद दिला. म्हणून ते म्हणाले, मला असं लक्षात आलं की अरे माझ्याशी ते संवाद साधतायत. आणि म्हणाले, मी असे हे लोक त्या हिमालयामध्ये पाहिले आणि माझा संपर्क कायम त्यांच्याशी सुरू झाला. त्या जो कोण तो दिव्य पुरुष असेल त्याच्या माध्यमातून पुष्कळ मोठं कार्य आपण जर हरिद्वारमध्ये पाहिलं तर त्यांनी केलंय. सांगण्याचा हेतू एकच आहे की ही जी स्थिती आहे, ही ध्रुव जे म्हणतो की मी ध्रुव आहे, ही जाणीव सुद्धा राहिली नाही. कशी राहत नाही? कारण इतका सूक्ष्म स्तरावरती त्या मूळ मायेच्या आवरणाशी किंवा त्याही आवरणाला भेदून भगवंताशी एकरूप होऊन, आपण भेदून का म्हणता येणार नाही, कारण अजून देहाने ते शिल्लक आहेत, म्हणून काहीतरी आधार त्यांनी ठेवलेला आहे त्याच्याशी, पण भान नाहीये. व्यक्तीचं स्वतंत्र असं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणून ते म्हणाले, पार्षद त्यांच्या समोर येऊन उभे राहिले. ध्रुवाला काही दुसरं भान नाही. अशा स्थितीमध्ये त्या पार्षदांना त्यांनी सांगितलं की हे बघा, मी भगवंताचे प्रिय पार्षद आहोत, माझं नाव सुनंद आहे आणि या दुसऱ्याचं नाव नंद आहे. आणि हसतमुखाने ते ध्रुवाच्या जवळ आले. त्यांनी सांगितलं की ध्रुवा, तू अत्यंत दुर्लभ असा
जो विष्णू लोक आहे त्या विष्णू लोकाची प्राप्ती करून घेतलेली आहेस. आणि त्यामुळे जिथे परमज्ञानी सप्तर्षी पोचत नाहीत, अधिकारी असे श्रेष्ठ पोचत नाहीत, चंद्र सूर्य ग्रह आदी याच्या खूप दूर खूप पलीकडे असा जो लोक आहे तो लोक तुला प्राप्त झालाय. आणि भगवान श्रीहरींनी तुझ्याकरता एक श्रेष्ठ विमान पाठवलंय. त्या विमानातून तुला घेऊन जायचंय. तू आता विष्णू लोकाला चल. त्यांनी सांगितलं आपण इथे थांबा, मी आपल्याला नमस्कार करतो. त्यांनी त्यांना नमस्कार केला. ध्रुवानी त्यांची ही अमृतमय वाणी ऐकली. त्यांनी नंतर स्नान संध्या वंदन त्याचे जे नित्य उपचार आहेत ते उपचार केले. आपलं सगळं नित्य अन्निक आटोपलं. उत्तम वस्त्र परिधान केली, देहावरती उत्तम अलंकार घातले आणि नंतर बद्रिकाश्रमामध्ये राहणाऱ्या सगळ्या मुनींना प्रणाम केला आणि त्यांना सांगितलं की आपण मला आशीर्वाद द्या, आता मी जातो आहे. तेवढ्यात ध्रुवानी पाहिलं की जो काळ तो आपल्या समोर उभा आहे, तो हात जोडून उभा आहे. तिथे वर्णन केले भागवतकारांनी की त्या काळाच्या मस्तकावरती हात ठेवून ध्रुव विमानामध्ये चढले. त्याला काळाला त्यांनी दूर केले, ओलांडलंय. अत्येती त्या मृत्यूला ओलांडून ते निघून गेले. आता सर्वदूर आकाशामध्ये देवलोकांच्या मध्ये मोठा उत्तम असा उत्सव झाला. आणि ध्रुव म्हणाला या पार्षदांना की मला तुम्ही घेऊन चाललात, पण माझ्या आईचं काय? माझी आई सुनीती खालीच आहे ना? नाही नाही म्हणाले, ती तुझ्या पुढे विमानात आहे, तुझ्या बरोबरच येते आहे. मी आईला सोडून एकटा वैकुंठाला येत नाही. नाही म्हणाले, तुझी आई तुझ्या बरोबरच आहे. आणि त्याप्रमाणे त्या दोघांनाही वैकुंठ गमन. भागवत धर्म जाणणाऱ्या वेदवेत्या लोकांना सुद्धा कितीही कर्माचं कर्मठ आचरण करून जे फल मिळत नाही ते या बालकांनी आपल्या ठिकाणच्या भक्तीने ते प्राप्त करून घेतलंय. आणि भागवतामधला हा जो ध्रुव आख्यानाचा भाग आहे तो अनेक पवित्र आख्यानांसारखाच पवित्र मानला जातो की रोज हे आख्यान वाचावं, रोज ध्रुवाच्या स्तोत्राचं स्मरण करावं वगैरे वगैरे. आणि त्यामुळे ध्रुवाचा महिमा या आख्यानाच्या निमित्ताने त्यांनी पुष्कळ भागवतकारांनी वर्णन केलेलं आहे. हे आख्यान आता इथे संपत आहे. रघुपती राघव राजा राम पतित पावन राधेश्याम. रघुपती राघव राजा राम पतित पावन राधेश्याम. सीताराम सीताराम भज प्यारे तू राधेश्याम. सीताराम सीताराम भज प्यारे तू राधेश्याम. रघुपती राघव राजा राम पतित पावन राधेश्याम. रघुपती राघव राजा राम पतित पावन राधेश्याम. पतित पावन राधेश्याम. पतित पावन राधेश्याम. गोपाल कृष्ण भगवान की जय. या सगळ्या मन्वंतर आणि ईशानू कथा हा जो भागवताच्या दशलक्षणामधला भाग आहे तो विषय आपला आज चालू आहे की ज्याच्यामध्ये एकेका मनूंच्यामुळे ती मन्वंतर, आपण काल बघितलंय, मन्वंतर हा त्या त्या श्रेष्ठ अशा मनुवंशीयांनी केलेला जो पराक्रम आहे तो पराक्रम ज्या कालात घडला त्याला मन्वंतर असं म्हणतात. आणि भगवंताची कृपा आपल्या साधनांनी त्यांनी जशी प्राप्त करून घेतली त्या कथा ज्या आहेत त्याला ईशानू कथा असं म्हणतात. आणि म्हणून भागवत असं म्हणतं की भागवतामध्ये कोणत्या कोणत्या विषयांचा अंतर्भाव आहे. अनेक विषय आपण पाहिले काल, सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती. तसा आता हा मन्वंतर आणि ईशानू कथा याही त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. आता ध्रुवानी खूप दीर्घकालपर्यंत राज्य केलं. ध्रुवानंतर वासर नावाचा त्याचा पराक्रमी पुत्र राज्यावर आला. त्यानंतर अंग नावाचा अत्यंत श्रेष्ठ, अत्यंत सात्विक, पराक्रमी असा पुत्र जन्माला आला. आणि पुढे वेन नावाचा
अंगाचा पुत्र जो आहे तो अत्यंत दुष्ट दुराचारी जन्माला आला आणि त्याच्याच ह्या दुष्ट आचरणामध्ये त्याचा अतिशय वाईट शेवट झाला. परंतु ह्या स्वयंभू मनूंचा जो वंश आहे त्याच वंशामध्ये ही परंपरा पुढे चालू राहावी याकरता या श्रेष्ठ पुरुषांनी त्या वेनाच्या बाहूचं दोहन केलं आणि त्याच्या बाहूच्या दोहनामधून त्या बाहूचं मंथन करून त्यांनी त्याच्यातून एक जोडी निर्माण केली. ती स्त्री आणि पुरुष असे दोघे जन्माला आले. हा विष्णूचा विश्वपालक ह्या कला स्वरूपाचा अवतार आहे. म्हणजे हा कला अवतार आहे भगवंताचा. तो ती कला कोणती तर विश्वाचं पालन करणारी विश्वपालक कला. आणि त्यामुळे ही स्त्री म्हणजे त्या परमपुरुषाची त्याच्यापासून अविभक्त असलेली अशी लक्ष्मी. या दोघांचा आविर्भाव या दोघांचं प्राकट्य या ठिकाणी झालं. त्याच्यामधला हा जो पुरुष आहे त्या पुरुषाचं नाव किंवा जो त्या वेनाच्या बाहूपासून मंथन करून जो पुरुष आणि ती स्त्री त्यामध्ये तो पृथू आणि ती अर्ची अशा प्रकारे हे दोघे जण जन्माला आले. अतिशय श्रेष्ठ आहेत. जन्माला म्हणण्यापेक्षा त्यांनी अवतार घेतला. हा भगवंताचा अंशावतार कला अवतार अशा प्रकारे त्याच्या कलेपासून निर्माण झाला म्हणून कला अवतार. आता पृथूच्या रूपाने साक्षात भगवंत जन्माला आलेले आहेत आणि अर्चीच्या रूपाने साक्षात लक्ष्मी जन्माला आलेली आहे. आता ब्रह्मदेवांनी या पृथूला तुला काय काय कार्य करायचं आहे हे सांगण्याकरता आणि हा पृथू जे भगवंतांनी सांगितलं होतं की हा वेनाचा वंश पुढे चालला पाहिजे त्याकरता मी माझ्या कलावतारामध्ये जन्म घेईल तसं खरंच काही आहे का म्हणून त्यांनी जन्माला आलेला किंवा हा पृथू आता जन्माला काही असा आला नाही लहान. तो जो झाला तो म्हणजे जसे व्यास स्वतः सत्यवतीच्या समोर 8 वर्षाचेच उभे राहिले आणि त्यांनी तिच्या समोर आपलं बालरूप एकदम या अष्टवर्षीय असंच प्रकट केलं. तसा हा पृथू हाही आणि ती कन्याही असे मोठेच प्रकट झाले. त्या ठिकाणी ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवानी त्यांच्या हातावरचं आणि चरणावरचं चिन्ह पाहिलं. त्यांच्या हातावरती चक्राचं चिन्ह आहे की ज्या चक्राच्या चिन्हाला अन्य रेषेने भेद गेलेला नाहीये. असं जर शुभ लक्षण हातावरती असेल तर हस्तसामुद्रिकाप्रमाणे तो भगवंताचा अंश असतो, भगवंताच्या निकटचा असतो. त्याच्या पायावरती जर कमलाचं चिन्ह असेल तर तो ईश्वराशी भगवंताशी विष्णूशी जोडलेला अशी दोन्ही चिन्ह त्यांना बघायला मिळाली. आणि त्या ब्राह्मणांना असं वाटलं की हा कुणी श्रेष्ठ पुरुष म्हणजे साक्षात भगवंताचंच स्वरूप प्रकट झालंय. हा ज्या वयाचा आपल्या समोर आलेला आहे त्याला आता राज्याभिषेक करावा आणि त्याप्रमाणे त्यांनी राज्याभिषेक केला. सर्व सृष्टीला माहिती आहे सर्व सृष्टी म्हणजे आपण जी म्हटलं ना की सर्ग सृष्टी आणि विसर्ग सृष्टी. तर या विसर्ग सृष्टीमध्ये ब्रह्मदेवानी निर्माण केलेली आणि मूलभूत असलेली ही जी सर्गसृष्टी या दोन्ही सृष्टीला सामर्थ्य आहे, अधिकार आहे. त्यांनी इथे म्हटलं की महाराज पृथूला उत्तम असे अलंकार, उत्तम अशी वस्त्र प्रावरण, त्या विधीप्रमाणे राज्याभिषेक हे सगळं घडलं. तसेच ही महाराणी झाली, तिलाही उत्तम वस्त्र अलंकारांनी सुशोभित केलं आणि तिच्याबरोबर सुद्धा इतका उत्तम असा सत्कार. आणि हा राजा पृथू एखाद्या अग्निदेवासारखा अत्यंत तेजस्वी असे ते दोघे शोभू लागले. आता म्हणाले यांना नजराणे द्यावेत तसं, यांना भेटी द्याव्यात तशा, उपहार द्यावेत असे उपहार घेऊन सगळी सृष्टी आली. आता आपण जे म्हटलं ना की ज्या ज्या सृष्टीच्या एकेका विभागाकडे लोकपाल आहेत, अनेक आहेत की त्या सगळ्यांकडे जे जे सामर्थ्य सुपूर्द केलंय तर ती एक छोटीशी यादी वाचून दाखवते आपल्याला. त्यांनी असं म्हटलं की कुबेरानी त्याला अत्यंत सुंदर असं सोन्याचं सिंहासन दिलं आणि म्हणाले वरुणानी त्याच्या डोक्यावरचं छत्र दिलं. जे छत्र आहे त्याचा प्रकाशच मुळी चंद्रासारखा होता आणि त्याच छत्रावरती सातत्याने जलाचा वर्षाव होत होता. म्हणजे तो आता त्या राज मंदिरामध्ये खाली पडून ते सगळं पाणी पाणी होणार नाही अशी काही त्याची विशेष आखणी होती की ते जल तिथेच
त्या ठिकाणी तुषारांच्या रूपाने उडतंय. एखादं जसं धुकं तयार करावं तसं त्या ठिकाणी ते जल आहे. असं प्रकाशमय आणि असं जलमय असं असणारं छत्र, विशिष्ट छत्र त्याला वरुणाने दिलं. वायूनी चवऱ्या दिल्या, धर्माने कीर्तीची माळ दिली, नंतर इंद्राने मुकुट दिला, यमाने दंड करणारा दंड दिला, नंतर अनुशासना करता ब्रह्मदेवानी वेदमय कवच दिलं, सरस्वतीने हार दिला, विष्णूनी सुदर्शन चक्र दिलं, लक्ष्मीनी स्थिर संपत्ती दिली, रुद्राने 10 चंद्राकारांनी युक्त असणार अशी म्यानासहित तलवार दिली, पार्वतीनी 100 चंद्राकार असणारी असं त्याला चिन्हांनी युक्त असणारी ढाल दिली, चंद्रानी घोडे दिले, अमृतमय घोडे दिले, विश्वकर्म्यांनी रथ दिला, अग्नीनी त्याला सुदृढ धनुष्य आणि तेजोमय बाण दिले, पृथ्वीनी त्याच्या पायात घालण्याकरता म्हणून अशा पायामधले जडाव दिले, खडाव दिले की ज्याच्यामुळे तो त्यात पाय घालून त्याला पाहिजे त्या ठिकाणी गमन करू शकतो. अशी ज्याच्या ठिकाणी सिद्धी आहे. सिद्ध आणि गंधर्वांनी सिद्धांनी त्यांना त्यांच्या ठिकाणी असणारे अमोघ आशीर्वाद, अंतर्धान पावण्याचा त्यांना एक ज्याला विशेष धर्म गुण म्हणू असा त्या राजा पृथूला दिला. आणि बाकीच्या गंधर्वांनी त्यांना गान आदी सामर्थ्य दिलं. ऋषींनी आशीर्वाद दिले, समुद्राने शंख दिला, 7 समुद्र पर्वत आदी आदी सगळ्यांनी अनेक अनेक गोष्टी त्यांना भेटवस्तू म्हणून दिल्या आणि त्यांची स्तुती सगळ्यांनी मिळून केली. हा जो राजा पृथू आहे तो आपल्या राज्यामध्ये जेव्हा हिंडायला लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे आपली प्रजा ही काही फारशी सुखी नाही आहे. आणि ह्या सुखी नसण्याचं कारण काय आहे तर ही प्रजा दरिद्री आहे. हिला दारिद्र्य असण्याचं कारण काय आहे तर या प्रजेला अन्न मिळत नाही. अन्न का मिळत नाही कारण त्यांच्या लक्षात असं आलं की ही जी पृथ्वी, आता ती तेव्हा पृथ्वी नाही तेव्हा धरा म्हणू आपण पाहिजे तर, कारण पृथ्वी हे नाव या पृथूपासून तिला मिळालं आहे. आणि त्यामुळे ही जी भूमी आहे ही भूमी काही अन्न देत नाही. म्हणजे आपल्यातलं अन्न जे आहे ते ती बाहेर सोडत नाही. तिने ते सगळं अन्न आपल्या ठिकाणी लपवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून हा राजा पृथू निघाला आणि तो त्याचं आपल्या प्रजेकडे बघून त्याचं जेव्हा मन दुःखी झालं आणि का असं याचा जाब विचारणा करता तो निघाला. आणि ते पुष्कळ वेळेपर्यंत विचार केल्यानंतर अन्नाचा अभाव आणि पृथ्वीचंच कारण हे त्याच्या लक्षात आलं. आणि त्यांनी आपलं धनुष्य उचलून पृथ्वीकडे त्याचं शरसंधान केलं. हातात घेतलेलं जे शस्त्र आहे ते पाहून पृथ्वीचा थरकाप झाला आणि ती रूप घेते गाईचं आणि ती धावत सुटते. ती जशी पळत राहते तिच्या मागे पृथ्वीही जातोय. ती सर्व दिशांमधनं सर्व देवदेवतांच्या मधून फिरून फिरून जेव्हा तिला कुणाचाच आश्रय मिळत नाही त्यावेळी ती घाबरते आणि पुन्हा जिथे आहे तिथे त्या जागेवरती थांबते. ती जेव्हा तिथे थांबली आहे त्यावेळी त्या पृथ्वीला आता राजा म्हणतो की तू एवढी भयभीत का आणि दुःखी अंतःकरणाने मागे का फिरलीस. कारण ती म्हणते तू माझ्या मागे अशा प्रकारे लागला आहेस, मला तू अभय देत नाहीस. सामान्यतः माणसं एखाद्या स्त्रीच्या कडनं कितीही मोठी चूक झाली तरी सुद्धा त्या स्त्रीला कधी कोणी त्रास देत नाही. सौजन्याने तिचं संरक्षण करतात. तर तू उलट मी काहीच तुझं न करता, कुठलाही अपराध माझ्याकडनं न घडता तू माझ्या मागे इतका जोराजोरात धावतो आहेस आणि मला इतक्या अडचणीत आणतो आहेस की धर्म जाणणारा माणूस असा व्यवहार करत नाही. त्यामुळे मला तुझी भीती वाटते आहे आणि म्हणून मी घाबरून आता इथे थांबले. मला कुणीच संरक्षण दिलेलं नाही. त्यामुळे मला तुझ्याशिवाय आता दुसरं संरक्षणाचं साधन काही शिल्लक राहिलेलं नाही. तेव्हा पृथू म्हणतो की हे बघ तू काहीही बोललीस तरी सुद्धा तुझा वध मी करणारच आहे. ती म्हणाली वास्तविक पाहता तू माझा वध करू शकत नाहीस. तू राजा आहेस, तू दीनवत्सल आहेस, करुणामय आहेस, कारण तू राजा आहेस, तू विष्णूचा अंश आहेस. त्यामुळे तुला प्रजेला हे काही करताच येणार नाही. दुसरं एक लक्षात घे म्हणाले, मी एखाद्या बळकट नावेसारखी आहे आणि हे सगळं जग माझ्या आधारावर स्थिर आहे. माझा विनाश जर तू करून घेतलास तर तू तुझ्या प्रजेला काय पाण्यावर ठेवणार आहेस.
मी कुठे जाणार, मी जर नसेन तर तू काय करू शकतोस. तेव्हा तो पृथ्वीला म्हणतो, हे बघ, तू माझ्या आज्ञेचं उल्लंघन करतेस, तू यज्ञामध्ये आमच्याकडून हविर्भाग घेतेस, परंतु आम्हाला मात्र त्याच्या बदल्यात अन्न देत नाहीस, आणि म्हणून मी आज तुला मारणार आहे. मला ब्रह्मदेवाने तुला जेव्हा उत्पन्न केलं तेव्हा त्यांनी तुझ्याकडे सर्व प्रकारची बीज दिलेली आहेत, आणि ही सगळी बीज तू तुझ्या अंतरंगामध्ये दडवून ठेवली आहेत, आणि तू आता सुद्धा मी तुझ्या इतका मागे येत असतानाही तू माझी पर्वा न करता तू ते आपल्या पोटातून बाहेर काढत नाहीयेस. तू मला देईन म्हणून आश्वासन देत नाहीयेस, म्हणून तुला माझ्या बाणांनी मी छिन्न विच्छिन्न करीनच. आणि तुला जर असं वाटत असेल तर तुझ्या ठिकाणी असणारं जे मांस आहे, तुझ्या ठिकाणी असणारं जे सामर्थ्य आहे, त्यांनी माझ्या प्रजेला मी पुष्ट करीन. ती म्हणाली, हे तुझं बोलणं अत्यंत अविचारी आहे राजा, तू असं कसं बोलतोस. त्यांनी पुन्हा दुसरं सांगितलं की म्हणाले, हे बघ, ठीक आहे, तुझा वध करणं तुला मी योग्य वाटत नाही करत. माझ्याकडे एवढं योग सामर्थ्य आहे की माझ्याच योग सामर्थ्यावरती मी माझ्या प्रजेला सुखी ठेवीन. ठीक आहे म्हणाले, पण तरी सुद्धा तू काही झालं तरी राजा, तू मला मारणं अयोग्य आहे हे तितकंच सत्य आहे. त्यावेळी तो म्हणतो, तू गर्विष्ठ आहेस, तू उन्मत्त आहेस, तू मायेनी गायीचं रूप धारण केलंयस, मी बाणांनी तुझे तुकडे तुकडे करीन, योगबलांनी प्रजेला राखीन असं म्हटलं, इतका धाक घातला तरी सुद्धा तू तुझं अन्न मला देत नाहीयेस. तर म्हणाले, आता पृथ्वीने काळासारखं भयंकर असं रूप धारण केलं, आणि त्याचे हे असे भयंकर शब्द ऐकून त्या पृथ्वीचा थरकाप झाला. आणि म्हणाले, अत्यंत नम्रतेने तिने हात जोडले, आणि पृथ्वी म्हणाली की आपण अशा प्रकारे माझ्याशी वागू नका. ही धरा आहे, या धरेला धारण करणारे तुम्ही, म्हणून तुम्हाला एक नाव धराधर सुद्धा प्राप्त झालेलं आहे. असं असताना आणि या त्रिगुणात्मक सृष्टीची रचना करत असताना आपण इतके श्रेष्ठ पुरुष या ठिकाणी जन्माला आलेले आहात, आणि प्रजापतीच्या रूपाने आमचं संरक्षण करणारे असताना मला का त्रास देता. तर यावेळी पृथ्वी राजा रागाने त्याचे ओठ थरथर कापताहेत, त्याला संताप आलेला आहे. पृथ्वीने इतकी त्याची स्तुती केली तरी त्याचं डोकं अजून शांत होत नाहीये. ती भीत म्हणाली की, हे प्रभो, आपण आपला राग शांत करा, मी जी प्रार्थना करते आहे ती लक्षपूर्वक ऐका, कारण बुद्धिमान पुरुष नेहमीच भ्रमराप्रमाणे जिथून मिळेल तिथून सार गोळा करत असतात. मी जे सांगते ते लक्षात घ्या. म्हणाले, पूर्वी या पृथ्वीवरती राज्य करणारे जे राजे होते, किंवा ब्रह्मदेवांनी माझ्याकडे जे बीज दिलं होतं, त्या बीजापासून मी जे धान्य निर्माण करत होते, त्याच्यामधून लोक यमनियमादीचं पालन करत होते, व्रतादींचं पालन करत होते. आज अशी स्थिती राहिली नाही. म्हणाले, ही मंडळी कोणी शिल्लक राहिली नाहीत, आणि त्याशिवाय दुराचारी माणसं मात्र म्हणाले सगळं अन्न खाऊन नष्ट करतात. माझ्या ठिकाणचं अन्न त्यांच्याच खाण्यामध्ये नष्ट होत आहे. म्हणाले, लोकरक्षक आणि लोकपाल जे राजे आहेत ते माझं पालन आणि आदर करणं त्यांनी सोडून दिलेलं आहे. हे सगळे लोक चोरासारखे झालेले आहेत, सगळेच एकमेकांची भूमी ओरबाडण्याचा प्रयत्न करतायत. थर्ड वर्ल्ड वॉर कुठे, याच्यावरच रोज चर्चा आहे, कारण कुणाची भूमी कुणी आणि कुणी कुणाला नष्ट करायचं. म्हणाले, त्यामुळे यज्ञासाठी लागणाऱ्या ज्या औषधी आहेत त्या सगळ्या औषधी मी लपवून ठेवून दिलेल्या आहेत. मी काही त्या औषधी बाहेर काढलेल्या नाही. आता काळ पुष्कळ गेलेला आहे. राजा लक्षात घे, कदाचित त्या औषधी निर्जीव पण झाल्या असतील, पण मी आपल्याला सांगते, आता हा काळ सोडा, पण तिने जे म्हटलंय की कदाचित हे असं झालं असेल तर तुला त्याच्याकरता वेगळा प्रयत्न करावा लागेल. माझ्या पोटात जी धान्य आहेत ती कदाचित जीर्ण झाली असतील, पण अलीकडच्या काळामध्ये संशोधनामध्ये त्यांच्या असं लक्षात आलंय की 2-3 हजार वर्षापूर्वीचं असणारं धान्य जरी आज सापडलं तरी ते उपजाऊ आहे. त्या धान्याच्या ठिकाणी बीज भावाला गेल्यानंतर त्याचे गुणधर्म टिकून राहतात, कारण ते त्याच्या अव्यक्त रूपालाच जातं ना. कारण त्या ठिकाणचं व्यक्तीकरण आता झाड झालं की होतं, आणि त्यामुळे तिने सांगितलं कदाचित हे जीर्ण झालं असेल. पण म्हणाले, मी आपल्याला उपाय सांगते की जे जी बीज माझ्या ठिकाणी आहे ती बीज बाहेर कशी काढायची. तिने पर्याय सांगून ठेवला की कदाचित हे जीर्ण झाले असतील, पण
ती त्याचा उपाय सांगते की मी तुम्हाला त्याचा उपाय देते, तर त्यावेळी ती सांगते की सगळ्या प्राण्यांचं कल्याण आणि बलाची वृद्धी करणारी जर तुम्हाला अन्न संपदा पाहिजे असेल तर मला आपण योग्य असं वासरू द्या, दोहन पात्र द्या आणि दोहन करणाऱ्याची व्यवस्था करा. या 3 गोष्टी मला द्या म्हणजे मी आपल्याला देईन. तेव्हा राजा तू मला इथे हे सगळं प्राप्त करून दे आणि माझ्यावरती पावसाळ्यामध्ये जर वर्षाव झाला तर इंद्राने केलेल्या वर्षावानी सगळीकडे पाणी टिकून राहील, माझ्या पोटातली आर्द्रता जाणार नाही आणि हे तुमच्या दृष्टीने कृपाकारक आणि मंगल होईल. याकरता तुम्ही सगळे आचारनिष्ठ राजे व्हा, तरच इंद्र योग्य प्रकारे वर्षाव करील. काले वर्ष तू पर्जन्य येतं आणि आपल्याला जे काही निष्कर्ष सांगितले जातात, अहो नाही सरासरी एवढा पाऊस झाला, अहो पण केव्हा, काले वर्ष तू, तो योग्य काली पडला तर आहे. एकाच आठवड्यामध्ये वर्षभराचा पाऊस पडला तर उपयोग काय. त्यामुळे योग्य कालामध्ये त्याची वर्षा होणं हे महत्वाचं आहे म्हणाले. त्यामुळे त्या प्रकाराने तुम्ही विचार करा, तुमचा व्यवहार करा आणि तू मला एक पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नुसतेच खाचा खळगे आहेत माझ्यावरती. सृष्टी उत्पन्न झाली आहे, मनुष्य जीवन उत्पन्न झालं आहे, पण ते कुठं राहत आहे, कुठेही राहत आहे, अस्ताव्यस्त राहत आहे, त्याला कुठल्याच प्रकारचं योग्य असं सुसूत्र रूप नाहीये. तर राजा तुला पहिल्यांदा काय करायला पाहिजे, तर मला सपाट कर. आधी पहिल्यांदा मला आजच्या भाषेत लेवल कर, तू मला अगदी व्यवस्थित सुव्यवस्थित स्थितीमध्ये आण. आता तिने सांगितलं, राजा म्हणाला प्रसन्न आहेस ना, हो म्हणाले. पृथ्वीने सांगितलं त्याप्रमाणे तिच्या प्रिय आणि हितकर अशा वचनांचा राजाने स्वीकार केला आणि पृथ्वीने सांगितलं की हे बघ, आता आम्हाला आमच्या ज्या इच्छित वस्तू आहेत त्या आम्ही प्राप्त करून घेतो. म्हणून त्यांनी सांगितलं की बृहस्पतीला वासरू बनव आणि वाणी आणि मन ह्या श्रोत्ररूप पात्रामध्ये पृथ्वीच्या वेदरूप पवित्र दुधाचं दोहन करू. हे असं एक एक दोहन सुरू झालं. हे एक झालं. आता देवता आल्या समोर. देवता आल्यानंतर कारण बृहस्पतीच्या माध्यमामधून वेदांचं पुन्हा पुनरुज्जीवन झालं. आता देवता आल्या, त्यांनी इंद्राला वासरू केलं. त्यानंतर सुवर्णमय पात्रामध्ये अमृत, मनोबल आणि इंद्रबल म्हणजे इंद्रियांचं बल आणि शरीराची त्या ठिकाणी बल संपदा हे सगळं पाहिजे म्हणून दुधाचं दोहन केलं. तर तिने हे दिलं. म्हणजे इंद्राला एकदा त्या ठिकाणी वासरू केल्याबरोबर त्याच्या आधिपत्याखाली काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या मागून घेतल्या. दैत्य दानवांनी काय केलं, प्रल्हादाला वासरू बनवलं, लोखंडी पात्रात मद्य घेतलं आणि आसव रूपाने दुधाचं दोहन केलं. गंधर्व आणि अप्सरांनी सुद्धा विश्वावसूला वासरू केलं. कमलरूप पात्रामध्ये संगीताचं माधुर्य आणि सौंदर्य रूप दुधाचं दोहन केलं. संगीत सुंदर व्हावं आणि संगीत मधुर व्हावं असे श्राद्ध देव, पितृगण, कपिल देवांना वासरू करून देवतांनी ज्ञान, नंतर अनेक प्रकारचे यक्ष, राक्षस, भूतगण, पिशाच या सगळ्यांनी अगदी बिनफण्याचे, फण्याचे साप वगैरे वगैरे प्रत्येकाने आपल्याकरता काय काय पाहिजे आहे ते पृथ्वीकडून. याचा अर्थ असा की त्या पृथ्वीवरती ज्यावेळी सगळ्यांना सुस्थिर राहण्यासारखी परिस्थिती प्रत्येक जीवमात्राचं त्या ठिकाणी योग्य प्रकाराने आता तो जन्माला यायला लागला होता. म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये त्याची परिपूर्ण स्थिती आलेली होती. आता त्यांना जगण्याकरता जे आवश्यक आहे ते पृथ्वीनीच द्यायला पाहिजे म्हणून ते पृथ्वीकडे ते मागतायत. अशा प्रकारे पशु, वृक्ष, निरनिराळ्या वस्तूंच्या बद्दल त्यांनी सांगितलं. आणि शेवटी त्यांनी भागवतकार आपल्याला सांगतात की पृथ्वी सगळ्यांना इच्छित असणाऱ्या सर्व वस्तू देणारी आहे. त्यावेळी ती पृथ्वीच्या अधीन आहे. पृथ्वीने सांगितलं म्हणून तिच्यापासून प्रत्येकाने आपल्या आपल्या जातीला जे जे आवश्यक आहे ते तिच्या दोहनामधून प्राप्त करून घ्यावं आणि वासरू बनवून त्या गुणधर्माला तिच्याकडून दुधाच्या रूपामध्ये तो जो काही अंश आहे, जो भाग आहे, जी अपेक्षा आहे ती प्राप्त करून घ्यावी. अशा प्रकाराने त्या पृथ्वीने
दोहन करून वेगवेगळी दोहन पात्र ठेवून भिन्न भिन्न अन्नरूप जे आहे ते पृथ्वीपासून दोहन करून घेतलं. महाराज इतके प्रसन्न झाले पृथ्वीराज की त्यांनी पृथ्वीबद्दल त्यांना अतिशय प्रेम अतिशय स्नेह वाटायला लागला आणि त्यांनी तिला सांगितलं की तू आता माझी कन्या आहेस आणि म्हणून मी पृथ्वी आहे तर तू पृथ्वी या नावाने ओळखली जाशील, म्हणून तू पृथ्वी होशील. नंतर राजाधिराज या पृथ्वीने आपल्या धनुष्याच्या टोकाने पर्वत जे फोडायला हवेत, जे प्रचंड पर्वत आहेत त्या पर्वतांची जी टोकं आहेत अग्र आहेत ती त्यांनी फोडून काढली आणि अनेक ठिकाणी योजनापूर्वक भूमी सपाट करण्याचा प्रयत्न केला. आणि जी प्रजा आता उत्पन्न झालेली आहे त्या प्रजेला राहण्याची व्यवस्था केली. त्यांनी आता अनेक गावं, कसबे, नगर, किल्ले, गवळवाडे अशा प्रकारे सगळ्यांची छावण्या, खाण्या म्हणजे खाणी ज्याच्यातनं खडून घ्यायचंय अशा खेडी, अशी छोटी छोटी पाडी असं सगळं त्यांनी निर्माण केलं. छोट्या डोंगराच्या किनाऱ्यावरती किंवा डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी लोकांच्या वस्त्या उभ्या केल्या. म्हणजे ज्याला आपण वनवासी म्हणतो ते अगदी त्या काळापासून निर्माण झालेले आहेत की डोंगरांच्या तळाशी त्यांच्या वस्त्या आहेत. आणि मग म्हणाले पृथ्वीच्या अगोदर कुठल्याही प्रकारची नगरं, गावं, वस्त्या अशा प्रकारे काही नव्हतं. हे सगळं पृथ्वीने निर्माण केलं. आणि म्हणाले ह्या राजा पृथ्वीने 100 हे सगळं निर्माण झाल्यावर पुष्कळ प्रमाणामध्ये सगळं सुजलाम सुफलाम झाल्यावर पृथ्वीने आता असा एक संकल्प केला की मी आता 100 अश्वमेध यज्ञ करीन. आणि त्या संकल्पाबरोबर त्याला काहीच कमी नव्हतं, त्यांनी लगेच अश्वमेध यज्ञाची दीक्षा घेतली. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, राधा रमण हरी गोविंद बोलो, राधा रमण हरी गोविंद बोलो, गोविंद 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 बोलो, गोपाल 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 बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता म्हणाले ही यज्ञाची दीक्षा घेतली. आता इंद्राला नेहमीच अडचण, कोणी 100 अश्वमेध केले की इंद्रपदाचं काय होईल. आता इंद्राला असं दुःख झालं आणि त्यामुळे इंद्राने आता हा माझ्या वरचढ होईल म्हणून आता याच्या यज्ञाचा हा महोत्सव त्याला काही सहन झाला नाही. 99 यज्ञ पार पडले तोपर्यंत इंद्र गप्प होता. आता 100वा यज्ञ आला. त्याबरोबर त्या ठिकाणी सगळे यज्ञ देवता, ब्रह्मदेव आदी सगळ्या देवता त्या ठिकाणी उपस्थित झाल्या होत्या. या यज्ञाच्या सामग्री देणारी भूमी जी आहे ती भूमी तर आता मुक्त हस्तानी सगळी सामग्री देत होती. सगळे वृक्ष आधी उत्तम फळलेले होते, नद्या आधी उत्तम पाण्याने युक्त होत्या, स्वच्छ होत्या, प्रवाहित होत्या. समुद्रही चांगला खळाळत होता, त्याच्या लाटांचा गाज सगळ्यांना आनंद देत होता. सगळ्यांनी आपल्या आपल्या परीने या यज्ञांना आपली आपली सामग्री अर्पण केली. आता यज्ञाचा पशु तो घोडा त्या ठिकाणी आता नियुक्त केलेला आहे. इंद्राने काय केलं की गुप्त रूपाने आला आणि त्या यज्ञामधला घोडा त्यांनी पळवला. आता इंद्राने अधर्माने असा यज्ञामधला घोडा पळवण्याकरता अधर्माच्या कर्माकरता धर्माचा भ्रम निर्माण केला. म्हणजे त्यांनी पाखंडी, तिथे आता शब्द येईल आपल्याला, इथे पाखंडी शब्द बनलाय. म्हणजे पाप खंड रूपाने जो निर्माण करतो तो पाखंडी. तर त्यांनी सांगितलं की यांनी भ्रम उत्पन्न करण्याकरता म्हणून अंगावरती भगवे कपडे घातले, जटा वगैरे वाढवल्या आणि असा आला. त्या वेशात येऊन त्यांनी घोड्याला वेगाने आकाश मार्गाने निघाला. त्याबरोबर तिथे अत्री मुनींची दृष्टी गेली. ह्या महाराज पृथूचा पराक्रमी मुलगा आहे, त्याला त्यांनी सांगितलं जा आणि इंद्राला मारण्याकरता त्याच्या मागोमाग जा. तो धावला आणि अतिशय क्रोधाने म्हणाला, अरे थांब थांब. त्यांनी पाहिलं तर त्याच्या डोक्यावरती जटा आहेत, त्याच्या शरीराला सगळं भस्म लावलेलं आहे. त्याचा वेश पाहिला आणि पृथू म्हणाला, ह्याला कसा मारू, हा संन्यासी आहे म्हणून हा मूर्तिमंत धर्मच आहे. तो परत फिरला
म्हणून त्यांनी त्याच्यावर बाण सोडला नाही. जेव्हा इंद्रावर वार न करता तो परत आला तेव्हा अत्रीने सांगितलं, अरे त्याला मारायला जा, अरे तो यज्ञामध्ये विघ्न आणतोय, तू याला ठार कर. अत्री मुनींनी सांगितल्यावर तो पुन्हा गेला, अतिशय क्रोधाने गेला आणि त्याच्या मागे धावत सुटला. इंद्र आहे त्यांनी ओळखला, आता आपल्या मागे येतोय. तोही अत्यंत वेगाने निघाला. पृथुकुमार त्याचा पाठपुरावा करत, पाठलाग करत त्याच्या मागोमाग गेला. इंद्राने आता आपल्याला हे आटोपत नाही पाहिलं, आपला वेशही टाकला आणि तो घोडाही टाकला आणि तिथून तो अंतर्धान पावला. आता हा यज्ञ पशु घेऊन पुन्हा आपल्या वडिलांच्या इथे आला आणि आता यज्ञ पुरा करण्याकरता ते यज्ञ पशुला बांधायचा, त्या युपाला आणि त्या चशाला. तर ते बांधण्याकरता म्हणून आणलं. त्यावेळी इतक्या पराक्रमाने हा घोडा आणला म्हणून अत्री मुनींनी त्याचं नाव विजिताश्व असं ठेवलं, की ज्याने अश्व जिंकून आणलेला आहे. त्या पृथूच्या मुलाला ते म्हणाले. आता त्याला बांधला घोडा. आता झालं, शेवटाला येईल ना यज्ञाची प्रक्रिया. तर इंद्राने अंधार उत्पन्न केला आणि त्या अंधारामध्ये तो आला आणि यज्ञ पशुच्या सोन्याच्या साखळी सहित त्याला तो घेऊन गेला. अत्री मुनींनी पुन्हा तो आकाशात वेगाने जातोय पाहिलं. पृथुकुमाराला सांगितलं की अरे जा, त्याला पकडून आण, तो घोडा घेऊन ये, त्याला ठार कर. परंतु त्याच्या जवळ गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की त्याच्या हातामध्ये कपाल आहे आणि खटवांग आहे. खटवांग म्हणजे भगवान शंकराचं आयुध आहे आणि कपाल म्हणजे आपल्याला कापालिक माहिती आहे की कवट्या बिवट्या धारण करून काही त्यांची विद्या ज्याच्यामध्ये आहे ती कापालिक विद्येचा हा कोणीतरी अनुसरणारा कापालिक आहे. आणि म्हणून ते शैवागम ज्याला म्हणतात, शैव पंथामधला एक उपपंथ आहे. म्हणून त्या कुमारांनी पुन्हा त्याला अडवलं नाही. आता अत्रीनी त्या राजकुमाराला पुन्हा पुन्हा प्रोत्साहित केलं, होणारे जा त्या इंद्रावरती बाण मार. त्याला आता सारखाच तो इंद्र आपला वेश सोडून द्यायचा, घोडा सोडून द्यायचा आणि पळून जायचा, अंतर्धान पावायचा. असं अनेक वेळा झालं. विजिताश्व पुन्हा घोडा घेऊन आला. पुन्हा घोडा नेण्याच्या इर्यादाने, पळवून नेण्याच्या इंद्राने पुन्हा जी जी रूप धारण केली, पुन्हा पुन्हा यायला लागला. तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की त्याचे हे सगळे पडलेले जे पोशाख आहेत ते सगळे कुणी घेतले? जे सगळे ढोंगी आहेत त्यांनी घेतले. म्हणून आपण ज्यांना पाखंडी म्हणतो ते पाखंड इंद्राने सुरू केलं आणि अनेक प्रकारांनी पाखंड सुरू केलं. त्यांनी सांगितलं की खंड हा जो शब्द आहे तो चिन्हाचा आहे असं समजावा. आणि म्हणून पा म्हणजे पाप, पापाच्या ठिकाणी ज्यांनी खंड म्हणजे तुकडा पाडला, म्हणजे एक प्रकारचं पाप, पुन्हा दुसऱ्या प्रकारचं पाप, पुन्हा तिसऱ्या प्रकारचं पाप, असं अनेक प्रकारची पाप तो इंद्र करत गेला. आणि आता आपण पाखंडी म्हणजे वितंडवादी म्हणतो, पण हा पाखंड म्हणजे दुसऱ्याला भूल थापा देणारा, फसवणारा आणि ज्या मार्गाचा मी आहे असं भासवून विपरीत कर्म करणारा. आणि म्हणून म्हणाले अशा प्रकारे या पृथ्वीच्या यज्ञाचा विध्वंस करण्याकरता हे पुन्हा पुन्हा यज्ञ पशुला चोरून जे तो घेऊन जात होता, त्या प्रकारे आता आमच्या भारतामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ते सगळे पंथ आहेत. त्या सगळ्या पंथांची इथे आमच्याकडे रेलचेल आहे. असे पाखंडी अज्ञानी आमच्या इकडे निर्माण झालेले आहेत. हे सगळे म्हणाले धर्माचा आभास निर्माण करतात आणि लोकांना भ्रमाने आपल्या ठिकाणी धर्म समजून आसक्त करण्याचा प्रयत्न करतात. इंद्राची ही वक्रचाल लक्षात आली आणि त्याबरोबर महाराज पृथूंना खूप क्रोध आला. ते म्हणाले माझ्या मुलांनी काय बिचाऱ्यांनी सरळपणाने त्याचा वध नाही केला, मीच आता त्याला मारतो. आणि त्यांनी आपल्या हातामध्ये धनुष्यबाण घेतला. त्याबरोबर ऋत्विजांनी सांगितलं हो असं नाही करता येणार, कारण तुम्ही यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे. यज्ञ दीक्षा घेतल्यानंतर यज्ञीय पशुशिवाय तुम्हाला अन्याचा वध करता येत नाही. त्यामुळे तुम्ही आता याचा वध करणार कसा? तुम्ही थांबा. आता जेव्हा त्यांना थांबवलं त्यावेळी तेवढ्या वेळामध्ये आता मुलगा म्हणाला हे मी काही ऐकणार नाही. या यज्ञात विघ्न आणणारा हा इंद्र तर शत्रू आहेच, पण ह्या मुलाच्या यशाने निस्तेज झालाय. अत्री मुनी पण म्हणाले बिलकुल थांबू नकोस बाळ, जा त्याचा वध कर किंवा त्याला पकडून घेऊन ये. आणि त्याप्रमाणे त्याला अमोघ, ते म्हणाले तुझ्याच्यानी होत नाही, नाही होत, ठीक आहे. म्हणाले ठीक आहे, तुझा अमोघ अस्त्र जर इथे थांबत असेल तर आता माझे अमोघ मंत्र आहेत. आणि अत्री मुनींनी मंत्राने इंद्राला आवाहन केलं की इंद्राला त्या मंत्राबरोबर मंत्राधीनमच्या दैवतम,
त्या दैवताला मंत्राला अधीन असल्यामुळे यावंच लागलं. तो तिथे येऊन उपस्थित झाला आणि ताबडतोब त्यांनी सांगितलं यजमानाला म्हणजे पृथ्वीला की आता अग्नीमध्ये इंद्राय स्वाहा म्हण, म्हणजे तो इंद्र पडेल आता अग्नीमध्ये. आणि त्यामुळे आता त्या ब्रह्मदेवानी इथे येऊन ह्या क्रोधाने हे सगळं जे अत्री आणि पृथ्वी यांचं कार्य चाललं त्यांनी तिथे थांबवलं. ब्रह्मदेव म्हणाले असं करू नका, अरे तू आणि इंद्र काही कोणी वेगळे नाहीये. राजा पृथू, तूही त्या ब्रह्मदेवाचाच पुत्र आहेस आणि हा इंद्रही त्या ब्रह्मदेवाचाच पुत्र आहे. तुम्ही नात्याने एकमेकांचे बंधू आहात, हे योग्य नाही. पृथू तुझ्या यज्ञामध्ये हा विघ्न आणतोय हे खरं आहे, पण ही जी इंद्राने पाखंडी रूपं घेतली आहेत ना, ती सगळी धर्माचं उच्चाटन करणारी आहे. खरंच आज आपण ज्या गंभीरतेने आपल्या धर्मावर बोलतो हेच सगळं आहे की ते पाखंड इतक्या पुढे चालू राहिलं, पण चांगल्या राजांचा आदर्श मात्र कुठेतरी लोंबकळत, कुठेतरी मागे रेंगाळत राहून जातो, तो काही पुढे येत नाही. म्हणाले ही सगळी धर्माचं उच्चाटन करणारी आहेत, तर आता त्याला आणखी विरोध करू नका, आणखी वाढवू नका. कारण तुम्ही जो विरोध करायला लागाल तो शत्रू अधिक पाखंड मार्गाचा अवलंब करून तुम्हाला त्रास देईल. त्यामुळे मोदींनी मौन व्रतच घेतलंय. किती ओरडा, काय करायचं ते करा, काय बोलायचं ते बोला. म्हणाले आता पृथ्वीचे 99 यज्ञ झालेले आहेत, तेवढेच राहू द्या. तेवढ्यांनीच त्याची कीर्ती इंद्राहून सुद्धा श्रेष्ठ होईल. ते राजर्षी पृथ्वीला म्हणाले तू मोक्ष धर्म जाणणार आहेस, म्हणून आता तुला या यज्ञाचं विधीपूर्वक अनुष्ठान करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, ह्या यज्ञामध्ये जरी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण झाली असली आणि हा शेवटाला गेला नाही, पूर्ततेला गेला नाही, तरी तुझ्या पुण्यामध्ये आणि कीर्तीमध्ये काही फरक पडत नाही. तू आणि इंद्र दोघेही पवित्र कीर्ती आहात, भगवान श्रीहरीचं शरीर आहात. म्हणून आपलंच स्वरूप असणाऱ्या, आपलं शरीर असणाऱ्या इंद्रावरती तू रागवू नको. त्याचा हा यज्ञ काही निर्विघ्न पार पडला नाही, त्याची पण तू चिंता करू नको. असं म्हणून शेवटी त्यांनी तू जो अवतार घेतला आहेस तो धर्माच्या रक्षणाकरता, पृथ्वीच्या रक्षणाकरता, प्रजेच्या पालनाकरता, हा सगळा विचार तुझ्या ठिकाणी ठेव आणि एकच गोष्ट कर, ती म्हणजे ह्या अशा नास्तिक पंथाला वाढवणं. म्हणजे ती अधर्माची जननी आहे आणि ती अधर्माची जननी कोणत्या प्रकाराने कोणती फळं समोर आणील आपल्याला सांगता येत नाही. ती तू नष्ट करून टाक. तुला जितकं पाखंड नष्ट करता येईल तितकं कर. आणि ते नष्ट करणं हाच इंद्राचा पराजय आहे. कारण त्या रूपाने इंद्राची कृष्णकृत्य लोकांच्या समोर येतील ना. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आग्रह सोड. पृथू सात्विकच आहे, त्यांनी आग्रह सोडून दिला. इंद्राशी मनात कोणतंही किलमिश न ठेवता मित्रभाव ठेवला. हे भारतीय परंपरेचं वैशिष्ट्य आहे. हे आपल्या परंपरेत एकत्र कुटुंब का राहिली? कितीही कडाकडा भांडून एकमेकांच्या उरावर बसले, डोकी फोडली, तरी एकदा हे सगळं नाही असं म्हटलं की मन स्वच्छ. इतकं मन स्वच्छ करण्याची ताकद पूर्वी, ह्या ब्रिटिशांच्या पूर्वी आमच्या समाजात होती. ब्रिटिशांनी आम्हाला भेदबुद्धी शिकवली आणि त्यामुळे आमच्या कुटुंबांमधनं आमचे प्रत्येकाचे अहंकार आणि कुतर्क हे एकत्र कुटुंबाला पोषक नाही राहिले. हे पाखंड आमच्या कुटुंबामध्ये शिरलं आणि त्यांनी सांगितलं की पृथू, तू हे सगळं पाखंड मोडून काढ. आणि पृथूंनी अत्यंत श्रद्धेने सर्व ब्राह्मणांना दक्षिणा देऊन त्या यज्ञाचा त्यांनी समारोप केला. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय
आता या ठिकाणी त्यांनी जेव्हा हा यज्ञाचा संपन्न भाग झाला आणि आता विषय पुढे बदलला, त्यांनी इथे म्हटलंय की आता त्यांना भगवंतांनी उपदेश केला, म्हणजे राजा पृथूला उपदेश केला, मोठ्या विस्ताराने उपदेश केला आहे. तो सर्व उपदेश काही आपण घेणार नाही, परंतु त्यांनी एवढंच आपण त्याचं सार बघू की एक विचार करून पृथू, तू एक लक्षात घे की श्रेष्ठ ब्राह्मणांना संमत असलेलं आणि पूर्व परंपरेने प्राप्त असलेलं जे धर्माचं स्वरूप आहे त्याच मुख्य धर्माचं तू आचरण करावंस. तेव्हा पृथूनी सांगितलं, हो, मी आपल्या पुढे नमस्कार करून आपल्याला एक गोष्ट सांगतो की धर्माचं मुख्यतः आचरण कसं करावं, कुठेही आसक्त न होता या पृथ्वीचं न्यायाने पालन कसं करावं हे मलाही माहिती आहे. आणि मलाही समजलं आहे की जे ब्राह्मणांना संमत आहे आणि जे पूर्व परंपरेने प्राप्त आहे त्या मर्यादांचं मी उल्लंघन करणार नाही. म्हणून भगवंता तूच माझ्यावर एक कृपा अशी कर की ज्यामुळे सर्व प्रजा माझ्यावर प्रेम करील आणि त्यांचा मला कृपाशीर्वाद लाभेल. भगवंत म्हणाले, नुसता कृपाशीर्वाद नाही, तुला सनकादिक भेटतील आणि ते येऊन तुला उपदेश करतील. त्याप्रमाणे सनकादिक त्याच्या घरी आले. तिथे आल्यानंतर त्याच्या पूर्वीचा थोडा कथा बघायचा की इंद्र लज्जित झाला, त्याला बरोबर आपण कृत्य केलं नाही आणि केवळ आपल्या स्वार्थाकरता याच्याशी असा गैरव्यवहार केला याची जाणीव झाली आणि तो त्याला नमस्कार करू लागला, त्याची क्षमा मागू लागला. राजा पृथू म्हणाला, नाही नाही, तुझ्या मनात माझ्या ठिकाणी कुठला द्वेषही राहिला नाही, तुझ्याबद्दल माझं मन आता कुठे कलुषितही नाही, तू उभा राहा. त्यांनी सगळ्यांचं पूजन केलं. भगवंतही आपल्या स्थानाला निघून गेले, इंद्रही आनंदाने आपल्या स्थानी निघून गेला. आलेले सगळे जे ब्रह्मवृंद आहेत त्यांचंही पूजन करून त्यांनी त्यांचाही निरोप घेतला आणि तो यज्ञाचा भाग संपला. आता ह्या ठिकाणी जो सनकादिकांनी त्यांना उपदेश केला आहे त्या सनकादिकांच्या उपदेशामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की म्हणाले, तुला एकच गोष्ट सांगतो की जो उपदेश आहे तो ह्या सनातन वैदिक धर्माचा भागवत धर्माच्या रूपाने असलेला उपदेश आहे. आणि म्हणून म्हणाले, इथे तू जर आपण बोलू नका हो, इथे म्हणाले आपण जसं आपलं प्रतिबिंब स्वच्छ आरशामध्ये दिसतं त्याचप्रमाणे म्हणाले प्रपंचाचं सुद्धा यथायोग्य ज्ञान आपल्याला केव्हा होतं, कारण शेवटी काय, ज्ञान आणि विज्ञान या दोन्ही गोष्टी मनुष्याला प्राप्त असाव्या लागतात. तर म्हणाले ज्ञानाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप म्हणजे लौकिक ज्ञानाचं आणि विज्ञान म्हणून जर पारमार्थिक ज्ञान धरलं तर म्हणाले हे कसं आहे, जसं एखाद्या आरशात आपलं प्रतिबिंब पाहावं तसं आपल्याला प्रपंचाचं ज्ञान होतं. पण केव्हा होतं, जेव्हा नित्य शुद्ध आणि सनातन वेद जे आहेत त्या परमार्थ तत्वाच्या ग्रहणाकरता जर मनुष्य श्रद्धेनी, तपानी आणि मंगलमय आचरणाने जर आपलं जीवन उजळून टाकील तरच म्हणाले स्वाध्याय विरोधी असणाऱ्या सर्व गोष्टी सुटून जातील, समाधीची प्राप्ती होईल आणि ह्या अभ्यासामधून म्हणाले आपलं जीवन कृतार्थ होईल. म्हणाले आपण मला जो उपदेश केलाय त्याचं मी हे सार ग्रहण केलंय असं सनकादिकांना पृथूंनी सांगितलं. ते म्हणाले आयुष्यभर मी माझ्या जीवनामध्ये ब्राह्मणाच्या चरणकमलांची धूळ आहे ती माझ्या मुकुटावर धारण करेन. त्यांचा प्रत्येक शब्द मला शिरोधारी आहे, कारण म्हणाले ती जर डोक्यावर ठेवली तर अशा पवित्र ब्राह्मणाच्या चरणाची धूळ हे मनुष्याच्या सर्व पापांचा नाश करणारी आहे, तात्काळ नाश करणारी आहे. आणि म्हणाले लोकही राजा म्हणून त्याची सेवा करू लागतात हे मी पाहिलंय. आणि म्हणून म्हणाले आपल्याकडे माझं एकच मागणं आहे, ते म्हणजे असं की गुणवान, शीलवान, कृतज्ञ आणि गुरुजनांची सेवा करणाऱ्या लोकांच्याकडे संपत्ती आपोआप जाते, स्वखुशीने जाते. त्यामुळे माझी तर अशी इच्छा आहे म्हणाले ब्राह्मण कुल, गोवंश आणि भक्तांच्या सह भगवान माझ्या हृदयामध्ये राहावेत. या तीन गोष्टी पवित्र आहेत. आपल्याला सांगते की इतक्या दिवसांमध्ये या गोवंशाबद्दल चाललेल्या वादावादीमध्ये आता परवा
एका चर्चा करणाऱ्या गृहस्थांनी, उत्तर प्रदेशच्याच एका खासदारांनी पहिल्यांदा हा संदर्भ त्या ठिकाणी त्यांनी दिला. तो म्हणजे कुराणामध्ये सुद्धा गोवंशाचा वध कुराणाला मान्य नाही. कुराणाला सुद्धा गोमांस मान्य नाही. गोमांस सेवन त्यांच्या इकडे वर्ज्य आहे आणि जगामध्ये कुठेही गोवंश नष्ट व्हावा असं कोणत्याही परंपरेनी, संप्रदायानी म्हटलेलं नाही. त्याचा परवा एकच उल्लेख आला. वास्तविक पाहता हे काम मदन मोहन मालवीय यांनी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे आचार्य, प्राचार्य आपण काय म्हणाल, त्यांनी जवळजवळ 100 नाही म्हटलं तरी 80 वर्षापूर्वी, तर 60-70 वर्षापूर्वी तर करून ठेवलंय. आणि त्यांनी दाखल्यांच्या सहित विषय मांडलाय. आज सुद्धा सुप्रीम कोर्ट सुद्धा असे दाखले का घेत नाही? त्यांनी दिलेले संदर्भ काढून ठेवलेल्यांचा विचार का करत नाही? असो, पण गोब्राह्मण प्रतिपालक ही जी बिरुदावली घेताना शिवाजी महाराजांनी सुद्धा घेतली, सनातन बिरुदावली आहे. म्हणून हा राजा म्हणतो की ब्राह्मण कुल, गोवंश आणि हरीचे भक्त यांना इथे कुठेही धोका असता कामा नये, हे माझ्याकडनं सांभाळलं जाईल. अशा प्रकारे पृथ्वीने आपलं जीवन कृतार्थ झालं आहे याची जाणीव अंतरंगामध्ये घेऊन आता तो तपश्चर्या करता निघून गेला आणि आश्रमाच्या नियमानुसार वानप्रस्थ आता स्वीकारलाय. त्याप्रमाणे कठोर असं तो तपश्चर्येला लागला, कारण आता कुठल्याच प्रकारचं बंधन नाही, कुठलंच कर्तव्य नाही. त्यांनी उन्हाळ्यामध्ये पंचाग्नी सेवन, पावसाळ्यामध्ये शरीरावर पाऊस झेलणं, हिवाळ्यामध्ये गळ्या इतक्या पाण्यात, परवा रशियाचे पंतप्रधानांनी केलंय -6 डिग्रीमध्ये जाण्याचं काम, 6 डिग्रीमध्ये म्हणाले पाण्यामध्ये उभं राहणं, दररोज मातीच्या जमिनीवरती झोपणं, असं खूप कठोर असं शीत उष्ण आधी द्वंद्व दूर केली. आपल्या सगळ्या प्राणांना आणि इंद्रियांना, मनाला आपल्या ठिकाणी स्वाधीन करून घेतलं आणि श्रीकृष्णाची आराधना करण्याकरता उग्र तप केलं. चित्ताचा मल निघून गेला. भगवान सनतकुमारांनी ज्या श्रेष्ठ अध्यात्म योगाचं शिक्षण दिलं होतं त्याप्रमाणे राजा पृथूने श्रीधराची, भगवंताची आराधना केली. कथामृतामध्ये जोर प्रेम उत्पन्न होत नाही तोपर्यंत आपलं जीवन खरं नाही, या भावनेने रोज श्रीकृष्ण कथा ऐकू लागले. आता हळूहळू त्यांची योग साधना दूर झाली, मोह दूर झाला, भगवंताच्या ठिकाणी मन स्थिर झालं. आता आपला अंतकाल जवळ आला हे लक्षात आल्यानंतर ते आसन घालून स्थिर बसले, ब्रह्मभावात राहिले आणि आपण काल वर्णन केलं, आज वर्णन केलं त्याप्रमाणे आपला जो प्राण आहे तो नाभीपासून हृदयाकडे, हृदयाकडून वक्षस्थलांकडे, तिथून कंठाकडे, मस्तकाकडे असा सहस्रार चक्रामध्ये स्थिर केला. त्या ठिकाणी स्थिर झाल्यानंतर देहामध्येच देहाचं विसर्जन, जसं आपल्या कुंडलिनी योगामध्ये पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू, तसं इथे त्यांचं जे विसर्जन आहे ते त्यांनी, आपण फार अगदी खोलात जाऊन नाही पाहिलं तरी सुद्धा त्यांनी प्राणाला ब्रह्मरंध्रात स्थिर करून आपल्या ठिकाणचे बाकीचे सगळे जे पंचप्राण आहेत, 5 उपप्राण आहेत, त्यानंतरची जी बाकी 5 महाभूत आहेत, 5 तत्व आहेत, म्हणजे तन्मात्रा आहेत, शब्द स्पर्श रूप रस आदी, त्या प्रत्येकाला त्यांनी विलीन केलं त्या ठिकाणी. म्हणजे शरीरातल्या प्राणवायूला समष्टीच्या वायूमध्ये विलीन केलं, शरीराला पृथ्वीमध्ये विलीन केलं, आपल्या देहातल्या तेजाला तेजामध्ये विलीन केलं, आपल्या देहातल्या आकाशांना महदाकाशामध्ये विलीन केलं, आपल्या देहातले सगळे द्रव पदार्थ त्यांना पाण्यामध्ये विलीन केलं. म्हणजे आणि असं करत करत त्यांनी उलट, देह हा पृथ्वी तत्व आहे, मग पाण्यातून तेजात, तेजातून वायूत, वायूतून आकाशात, अशा प्रकारे त्यांनी आपली सगळी तत्व नष्ट केली, सगळे तन्मात्र संपवले, अहंकार लीन केला आणि अहंकाराला महत्त्वामध्ये लीन केलं. देहाच्या ठिकाणी काही शिल्लक ठेवलं नाही. सगळ्या गुणांची अभिव्यक्ती करणाऱ्या महत्त्व जे आहे तिथे आपल्या प्राणाला त्यांनी स्थिर केलं आणि वैराग्याच्या प्रभावाने ब्रह्मरूपामध्ये आपला देह स्थिर केला. आता देहात काही शिल्लक नाहीये, फक्त त्या देहामध्ये त्या चैतन्याचं, त्या प्राणाचं केवळ स्पंदन चालू आहे. या स्पंदनाला त्यांची पत्नी, त्यांच्या बरोबर असणारी अर्ची, तीही वानप्रस्थाश्रमात त्यांच्याच बरोबर राहिली होती. ती फक्त पाहत होती की आता अशा प्रकारे ब्रह्मभावाला प्राप्त झालेला देह
त्याचं होणार आहे काय. आणि यथावकाश अर्थातच तो देह त्यांनी सोडला. आणि त्यामुळे त्यांनी देह सोडला. तिने थोडा शोक व्यक्त केला, कारण तीही ज्ञानी आहे. तिने जाणलेलं आहे की हे निष्प्राण देहाच्या ठिकाणी हा शोक बरा नाही. आणि तिने काही काळ कुठे त्यांचा देहाचा शेवट करावा हे पर्वत पाहिला. त्या पर्वताच्या वरती, त्या शिखरावरती चिता रचली आणि त्यावरती त्यांच्या देहावरती और्ध्वदेहिक संस्कार करून तिथे ठेवलं. स्वतः स्नान करून आली आणि चितेला तिनेच अग्नी दिला आणि ती त्या चितेमध्ये स्वतःही प्रविष्ट झाली. आणि तिने आपला त्या पतीच्या बरोबर सतीगमन तिने केलेलं आहे. भगवंताच्या या परमधामाला हे दोघेही जण गेले. त्याच पती लोकाला ही अर्ची सुद्धा गेली. आणि ह्या पृथूंचं हे जे अत्यंत तेजस्वी असं चरित्र आहे ते चरित्र या ठिकाणी समाप्त होत आहे. हेची मागतो हरी बसावे नित्य हृदय मंदिरी हो. हेची मागतो हरी बसावे नित्य हृदय मंदिरी हो. 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 हेची मागतो हरी बसावे नित्य हृदय मंदिरी हो. हेची मागतो हरी बसावे नित्य हृदय मंदिरी हो. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता एक छोटच स्वयंभुव मनूचं एक वेगळं आख्यान आहे. ते म्हणजे प्रियव्रत. हा उत्तानपाद झाला. दुसरा पुत्र प्रियव्रत आहे. या प्रियव्रताने हा जेव्हा योग्य प्रकाराने राज्य करू शकेल हे जाणवलं तेव्हा स्वयंभुव मनूंनी त्याला राज्यावरती बसवलं. खूप उत्तम असा अध्यात्मातला अधिकारी आहे आणि त्यामुळे त्याला राज्याचा स्वीकार करण्याची इच्छा नाहीये. तो आत्मज्ञानी आहे. तरी सुद्धा ब्रह्मदेव आदींनी त्याच्याकडे उपदेश करून त्या प्रियव्रताला असं सांगितलं की नाही, तुला तुझं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. त्याप्रमाणे म्हणाला ठीक आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांनी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी राज्याचा पण स्वीकार केला. राज्याचा स्वीकार केल्यानंतर देवांच्या नारदांच्या आज्ञेप्रमाणे राज्य उत्तम प्रकाराने चालवलं. आणि सर्वात महत्वाचं असं की त्याच्या चरित्रातलं एक वैशिष्ट्य आहे म्हणून आपण भाग घेतला तो, की बाकीचं सगळं इतरांच्या प्रमाणेच आहे. उत्तम अधिकारी आहे, अध्यात्माचा अधिकारी आहे, पराक्रमी राजा आहे. पण जे कार्य त्यांनी हातामध्ये घेतलं, त्यांनी जेव्हा तो रोज पाहत असे की सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, म्हणजे सूर्य सगळ्यांना एका वेळी प्रकाश देत नाही. सूर्य एका ठिकाणी उजेड करतो आणि एका ठिकाणी अंधार करतो. तर तो म्हणतो माझा पराक्रम इतका श्रेष्ठ आहे की मी सूर्याला पूर्ण वेळ उजेड द्यायला लावीन, अंधार होऊच देणार नाही. आमच्या पृथ्वी तलावरती अंधार येताच कामा नाही, कायम उजेडच राहायला पाहिजे. याकरता म्हणून तो सुमेरू पर्वतावरून जेव्हा भगवान सूर्यांची प्रदक्षिणा चालते त्या प्रदक्षिणेबरोबर तो पृथ्वीवरून त्या वेगाने प्रदक्षिणा घालायला लागला. आणि त्यांनी असं म्हटलंय की माझं कर्तृत्व इतकं आहे, माझा संकल्प इतका श्रेष्ठ आहे की मी रात्रीचा सुद्धा दिवस करीन. आणि अशा बरोबर त्याच्या इच्छेप्रमाणे त्यांनी सूर्याच्या ठिकाणी 7 प्रदक्षिणा पृथ्वीवरून घातल्या. आणि त्याच्यामुळे त्याच्या रथाच्या चाकांनी त्या वेगामुळे पृथ्वीवर जे खड्डे पडले ते 7 समुद्र झाले. आणि त्याच्यापासून 7 द्वीप तयार झाली. ती जी द्वीप आहेत, आपण जम्बूद्वीपामध्ये राहतो, ते जम्बू, प्लक्ष, शाल्मली, कुश, क्रंच, शाक आणि पुष्कर अशी आहेत. या द्वीपांच्या मध्ये अंतर आहे, एकापेक्षा एक दूर आहेत. हे पृथ्वीच्या भोवती असणारे जे समुद्र आहेत ते 7 समुद्र वेगवेगळ्या गोष्टींचे, म्हणजे खारं पाणी, उसाचा रस, मदिरा, तूप, ताक, दही, दूध असे. तर म्हणाले अशा प्रकारच्या ह्या समुद्रांनी या पृथ्वीला वेढलेलं आहे. आता त्यांनी एक आणखीन गोष्ट केलेली, त्याच्या चरित्रातल्या ज्या 2-3 महत्वाच्या गोष्टी, म्हणजे त्याची जी कन्या आहे ऊर्जस्वती नावाची, ती आचार्य शुक्राचार्यांना त्यांनी दिली. आणि शुक्राचार्यांची परंपरा ही
त्याच्याशी हा स्वयंभू मनूंची परंपरा जोडली गेली आणि शुक्राचार्यांची कन्या देवयानी, आणि त्यामुळे हा एक वंशविस्तार वेगळा आला. आता यांनी जीवनामध्ये हे सगळं कार्य केलं आणि त्यांनी ह्या पृथ्वीवरती लोकांना राहण्याकरता उत्तम अशी व्यवस्था केली. सर्व ठिकाणी पर्वत आहेत, सर्व ठिकाणी नद्या आहेत, सर्व ठिकाणी समुद्र आहेत, सर्व ठिकाणी योग्य ती वेष्टिलेली त्या भूमीची तिला सौंदर्य देणारी अशी स्थिती आहे. असं करून त्यांनी ह्या सर्व द्वीपांना सौंदर्य दिलं. आम्ही जम्बूद्वीपामध्ये राहतो, तर हा जो जम्बूद्वीप आहे हाही मोठा सुंदर असा बनवला. आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे एक ज्याला आपण अत्यंत पराक्रमी, अत्यंत धाडसी आणि ज्याला असं आपण म्हणू की मळलेल्या वाटेवरून न जाता एक नवीन वाट निर्माण करणारा असा हा राजा, तर त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, तस्य वा येते श्लोका. म्हणाले असं त्यांनी स्वतःबद्दल जे म्हटलंय त्याच्या वृत्तीचं भागवतकारांनी आणि त्यावेळेच्या लोकांच्या मध्ये प्रसिद्ध असणारी उक्ती अशी आहे की म्हणाले, प्रियव्रत स्वतःविषयी असं म्हणायचा की राजा प्रियव्रतांनी जी कर्म केली आहेत ती सर्व शक्तिमान ईश्वराशिवाय कोणी करू शकणार नाही. त्यांनी रात्रीचा अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या रथांनी पडलेल्या त्याच्या ज्या चकोरे आहेत किंवा त्याचे जे पडलेले आघात आहेत आणि त्या खड्ड्यांपासून समुद्र निर्माण केले. प्राण्यांच्या सोयी करता द्वीप निर्माण केले. प्रत्येक द्वीपामध्ये वेगळ्या नद्या, वेगळे पर्वत, वेगळे समुद्र, वेगळी वन आणि त्यांची स्थानं त्यांनी निश्चित केली. तो भगवत भक्तांचा भक्त होता आणि त्यांनी पाताळलोक, देवलोक आणि मृत्यूलोक तसंच कर्म आणि योगशक्ती यांनी मिळालेलं ऐश्वर नरकतुल्य मानलं. हे म्हणाले या पृथ्वी तलावरती सगळ्यांनी लक्षात ठेवावं असं प्रियव्रतांनी आपल्या स्वतःबद्दल म्हटलेलं आहे. भजन म्हणून राधे कृष्ण गोपाल कृष्ण, 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 राधे कृष्ण गोपाल कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते
खजाना